subject of the souvenirs for life. जीवनाची स्मारक चिन्ह, स्मरण चिन्ह जी आहेत त्याविषयी आपण शिकत आहोत. Amen. So the first point we learned was आणि म्हणून पहिला मुद्दा आपण सोमवारी मागच्या शिकलो तो म्हणजे David kept his mementos right before his eyes. की दाविदाने त्याच्या हे सगळी आठवणीची स्मरण चिन्ह जी होती, स्मृतिचिन्ह जी होती ती समोर ठेवली त्याच्या डोळ्याच्या नजरेच्या. Always he kept it before his eyes. नेहमी त्याने ही सगळी चिन्ह मिळवलेली त्याच्या समोर ठेवली नजरेच्या. You know, sometimes people write it down in their diaries. कधी कधी काय होतं, काही लोक त्यांच्या डायरीमध्ये वहीमध्ये नमूद करून ठेवतात काही Especially गोष्टी. my wife does that. आणि विशेष रीतीने जयश्री असं करतात. She always writes everything that God has done in our life. देवपाणी जे काही त्यांच्या जीवनामध्ये केले सगळं ते लिहून ठेवतात. And then, you know, when she gets free time, she goes reading it. आणि जेव्हा जेव्हा असा मोकळा वेळ मिळतो वाचतात ते सगळं. That builds her faith. आणि मग त्यामुळे त्यांचा विश्वास अजून वाढतो. Because every time we come face to face with new challenges in life. कारण की जीवनामध्ये प्रत्येक दर नवीन वेळेला नवीन आव्हान आपल्या समोर येत असतं. And at that moment, आणि मग त्या आव्हानाच्या वेळेला you need something to bank on and lean on. काहीतरी पाहिजे ना आपल्याला की ज्याच्यावर आपण अवलंबून राहू, ज्याच्यावर आपण भरोसा ठेवून राहू, Where your faith is built up. की जे वाचून किंवा जे आठवून आपल्याला विश्वास वाढेल. And so she writes it down. म्हणून त्या नेहमी सगळं लिहून ठेवतात. And she reads it. आणि मग त्या वाचतात. It helps her. त्यामुळे मदत होती त्यांना. It caters to her spirit. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला वाढ मिळते. Paul says पॉल म्हणतो in 2 Corinthians 1:10, दुसरं करिंथ 1:10 मध्ये who saved us from such a great death. की इतक्या मोठ्या मरणापासून ज्याने आम्हाला सोडवलं, वाचवलं And now does deliver. आणि आताही तो सोडवत आहे. If you read it, you'll come to know. तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला समजेल Who has saved us? की ज्याने पूर्वी आम्हाला वाचवलं, That means याचा अर्थ he had displayed these mementos in his mind. त्याच्या मनामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये पौलानी हे सगळ्या गोष्टी एकदम साठवून ठेवल्या होत्या. Or maybe he had written it down, who knows? किंवा आपल्याला माहित नाही पौलानी हे सगळ्या गोष्टी लिहून पण ठेवल्या असतील. And so when he was reading those things, आणि म्हणून जेव्हा पौल मग हे सगळं काही वाचत होता he says he has delivered us from so great a death. की मग त्याने ते वाचताना मग तो असं वाचलंय की त्याने आम्हाला इतक्या मोठ्या मरणापासून सोडवलं And does deliver us even now. आणि आताही तो आमची सुटका करत आहे. In whom we trust that he will yet deliver in the future. ज्या देवावर आम्ही आता भरोसा ठेवत आहोत तोच आम्हाला याच्या पुढे भविष्यातही सुटका देत राहणार. Praise God. Amen. His foundation, त्याचा पाया, he never forgot. त्याचा जो पाया आहे ना तो कधी विसरला नाही. His past victories he never forgot. त्याच्या जो मागच्या जीवनामध्ये जो विजय त्याला मिळाला तो त्यांनी कधी विसरला So नाही. always recollect. म्हणून नेहमी ह्या गोष्टी आठवणीमध्ये ठेवा. How many times God has saved me. की किती वेळा देवबाप्पाने मला वाचवलं, God has सोडवलं, helped me. किती वेळा सहाय्य केलं. The new challenges may not be similar to the old challenges. कदाचित नवीन जी आव्हानं समोर येतात, नवीन ज्या परीक्षा येतात त्या मागच्या सारख्या नसतील, But it definitely boosts your faith. परंतु त्यामुळे नक्की तुमचा विश्वास वाढतो. If God has helped me from the paw of the lion, he will surely help me from the paw of the bear. आमेन. जर देवाने सिंहाच्या पंजामधून मला सोडवलं, दावीद असं म्हणाला की देवाने सिंहाच्या पंजामधून सोडवलं, आता तो मला अस्वलाच्या पण पंजामधून सोडवेल. See, on what basis did David go forward to fight Goliath? आता कोणत्या विश्वासाद्वारे किंवा कशाच्या आधारे दावीद एवढ्या मोठ्या गल्ल्याताशी लढायला गेला बरं? On the past victories that he had over the lion and the bear. जो सिंहावर आणि अस्वलावर दावीदाला विजय मिळाला होता मागे, तो बघून, तो आठवून तो गल्ल्याताशी लढायला गेला. That's why he said आणि म्हणून तो म्हणतो to King Saul, शौल राजाला, the Lord who saved me from the mouth of the lion and the paw of the bear is the same Lord who is going to deliver me from Goliath. की ज्या देवाने सिंहाच्या तोंडामधून आणि अस्वलाच्या पंजामधून मला सोडवलं मागच्या जीवनामध्ये, तोच आता मला या गल्ल्यातामधून पासून पण सोडवेल आणि वाचवेल. That became his foundation. तो त्याचा पाया झाला. That boosted his faith. आणि त्यामुळे त्याच्या विश्वासाला असा भक्कम मिळाला आधार. So always recollect whatever God has done in your life from the time you gave your life to him. ज्या दिवसाला तुम्ही तुमचं जीवन येशूला दिलं
त्या दिवसापासून आतापर्यंत देवबाप्पाने येशूने तुमच्या जीवनात काय काय विजय दिले, कसं तुम्हाला सोडवलं, याची नेहमी आठवण ठेवा. As He saved you from your enemies, जर त्यांनी तुम्हाला शत्रूंपासून सोडवलं, as He removed you from your debts, तुमच्या कर्जामधून सुटका दिली आहे, as He healed you before, अगोदर तुम्हाला आरोग्य दिलंय, did He give you promotion त्याने before? त्याने तुम्हाला अगोदर बढती दिली का? These things you need to note it down or keep it in your mind. या सगळ्या गोष्टी जे काही त्यांनी केलंय ते सगळं आठवणीत ठेवायचं किंवा लिहून ठेवा. Because कारण- that gives you great hope. कारण त्यामुळे आपल्याला एक मोठी आशा मिळते. Amen? Amen. You cannot stand strong if you have no foundation. जर आपला पाया भक्कम नसेल तर मग आपण भक्कम उभे राहू शकत नाही. So David always recollected every victory he got in the past by displaying all those items in the temple of God. म्हणून दाविदाने काय केलं, नेहमी त्याच्या या आठवणी ज्या आहेत, जे काही लढाईत त्याला विजय मिळाले, त्याची जी चिन्ह आहेत, भाले आहेत, त्या ढाली आहेत, त्या सगळ्या समोर ठेवल्या की जेणेकरून त्याची आठवण त्याला नेहमी होईल. That's how he could move forward so boldly. आणि म्हणून तो धैर्याने सगळ्या परिस्थितीला तो सामोरा गेला. Otherwise you be moving with victim mentality rather than victor mentality. आणि मग असं जर केलं नाही तर मग आपण काय होऊ, विजयाची भूमिका आपल्या हृदयामध्ये किंवा विजयाची वृत्ती न बाळगता आपल्याला नेहमी असं वाटत राहील की हारणारच मी, हारणारच मी. Amen? Amen. We should be always be having victory mindedness. नेहमी आपलं मन जे आहे ना, आपलं जे विचार आहेत ना, ते नेहमी असे असायला पाहिजे, मी नेहमी सगळ्या परिस्थितीत विजयी होणार. My God is Jehovah Nissi. माझा देव यहोवा निसी आहे. Amen. Amen. Praise the Lord. Amen. Psalm 63 verse 7 says, स्तोत्र 63 7वं वचन असं सांगतं, because thou hast been my help, therefore in the shadow of thy wings will I rejoice. I think how much you have helped me and I sing for joy in the shadow of your protecting wings. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करेन. Amen. See, why do I rejoice now? आता मी का आनंद करत Because आहे? you had helped me in the past. कारण की भूतकाळामध्ये तू मला मदत केली. Are you understanding? समजतंय का सगळ्यांना? You cannot rejoice now in your troubled situation because there is nothing of the past to give you joy. तुम्ही आता जर तुमच्या जीवनामध्ये त्रास चाललेले आहेत, कठीण प्रसंग चाललेले आहेत, त्या त्रासामध्ये आनंद करू शकत नाही जेव्हा तुम्ही मागे जो विजय मिळालेला आहे त्याची आठवण करत नाही. समजतंय? Amen. David says, I sing for joy in the shadow of your protecting wings because I remember the past deliverances. दावीद म्हणतो, तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करेन कारण तू माझे सहाय्य होत आलाय, मला मागे तू मदत केली आहे. Again in Psalm 77 verse 11. स्तोत्र 77 आणि 11 वचनामध्ये परत एकदा दावीद I'll म्हणतो, remember the works of the Lord. Surely I will remember thy wonders of old. I will meditate also of all thy work and talk of thy doings. स्तोत्र 77 11 आणि 12 मध्ये दावीद म्हणतो, मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णेन, खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या म्हणजे मागे केलेल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करेन, मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करेन आणि तुझ्या महान कृत्यांचा विचार करेन. Did you see that? महान कृत्याचे मी विचार मनन करेन. करणार, विचार करणार. Amen, amen. I will think upon those things. मी त्या सगळ्या गोष्टींची आठवण करेन. What are we thinking upon? आपण कशाचा विचार करतोय? Sudden danger comes एकदम अचानक संकट आलं and then we get all worked up आणि मग आपल्या डोक्यामध्ये सगळं एकदम गोंधळ and we get all disoriented आणि एकदम समजतच नाही, काही and then we don't know what to do. कळत नाही काय करायचं. At such a time, अशा वेळेला relax, एकदम शांत व्हा, relax. एकदम शांत व्हा, Don't get worked up. एकदम अजून असे आवेशी होऊ नका. Just say, Lord, फक्त शांतपणे म्हणा, प्रभू last time you had helped me. मागच्या वेळेला तू मला मदत केली, You had helped me. तू मला मदत केली You आहे, brought me out of every situation. त्या सगळ्या परिस्थितीतून तू मला बाहेर You काढलंय. are the same God तू तोच देव आहेस and देवा, I am the same Peter आणि मी तोच आहे प्रभू, and I am trusting on you. आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. Just exactly as I did those times. त्यावेळेस जसं मी केलं तसंच प्रभू, And you are going to help me as you helped me then. आणि त्यावेळेस जसं तू मला मदत केली तशीच आताही मदत करणार आहेस That's what देवा. David said. I will also meditate on your works. आणि म्हणून तर दावीद हेच म्हणतोय ना की तुझ्या सगळ्या कृत्यांवर मी मनन करेन. I will remember the works of the Lord. प्रभूची सगळी महान कृत्य मी आठवणीत ठेवेन. I will talk of your doings in my life. माझ्या जीवनात जी कामं तू केली त्याचं मी बोलेल त्याविषयी. Praise the Lord. Amen. That is the great source of strength. आणि ही जीवाला मोठी ताकद देणारी गोष्ट आहे. Great source of strength. मोठी ताकद मिळते जीवाला. You don't know, but I have gone through lots to तुम्हाला- raise this church up.
तुम्हाला माहित नाही हे एवढं मोठं चर्च बांधत असताना, एवढं चर्च आता झालेलं असताना मी खूप त्रासामधून आणि संकटामधून गेलोय. And I don't have any godfathers. आणि मला कोणी गॉडफादर नव्हता माझ्यावर, See? I don't have a family who is close to me किंवा to अशी help me. अशी पण कुटुंब नव्हतं जे माझ्या अगदी जवळचं जे मला मदत करेल. Even though they help me, जरी मला मदत केली अनेकांनी, you need God's help. तरी सुद्धा देवाची मदत लागते ना. See? Amen. Yes, there are well-wishers, there are your own people, but how much can they help you? चांगले लोक आहेत, इच्छा आहे त्यांच्या जीवनात, चांगले मदत पण करणारे आहेत, पण किती मदत See, करणार? लिमिट finally, आहे. you have to depend on God. सरते शेवटी देवावरच अवलंबून राहावं लागतं. Even in our callings. आणि आपल्या बोलवण्यामध्ये I cannot say, oh, if anybody is there with me or not, at least my family is there and they will support me in my ministry. मी असं नाही म्हणू शकत की कोणी मला साथ देणारा असो किंवा नसो, माझं कुटुंब मला पाठिंबा देत आहे. Yes, my mother will support me. माझी आई मला पाठिंबा देईल, My brothers will support me. माझे भाऊ मला पाठिंबा देतील. But finally, पण सरते शेवटी unless I am called, all their support will have no meaning to me. जर देवाचं बोलावणं माझ्या जीवनावर नसेल, म्हणजे देवाने मला बोलवलेलंच नसेल, तर त्यांनी किती पाठिंबा दिला तर काय उपयोग आहे त्याचा? Isn't it? See, I mean, does it help? काही मदत होणार आहे का त्यांनी? My mother will join my church. माझी आई माझ्या चर्चला येईल, She will not join any other church. बाकी कुठल्या चर्चला जाणारच नाही, इथेच येणार. See, sometimes when people leave, काही वेळेला लोक सोडून जातात. if one person leaves, जर एखादा व्यक्ती सोडून गेला the mother also follows and goes to his church. isn't it? आणि मग तो माणूस गेला, मग त्याची आई पण जाते ना त्याच्या मागे, And even बायको पण जाते ना. So why his wife will stay with me in the church? आणि मग त्याची बायको का बरं राहील माझ्या बरोबर इथे? She will say, I will follow my husband. ती काय म्हणेल, माझ्या नवऱ्याच्या मागेच मी जाणार ना. What about the children? लेकरांचं काय? Children also will say, लेकरं पण म्हणतील, Pastor Peter, you're very good, पास्टर पीटर तुम्ही छान आहात खूप, but I want to join my father. पण मला माझ्या वडिलांबरोबरच जायचं ना. Are you understand, people? समजते? But finally, पण सरते no शेवटी matter who joins them, कोण त्यांना साथी देवो, पाठिंबा देवो किंवा न, finally it is the calling that keeps their head above the water. आमेन. सरते शेवटी देवाचं बोलावणं जे त्यांच्या जीवनावर आहे, पाचारण जे आहे, त्यामुळेच तर ते उभे राहू शकतात ना. Say, आमेन. I don't have my father, I don't have my mother. माझी आई किंवा वडील आता माझ्या बरोबर नाहीयेत. Amen. आमेन. But God is with me. पण देव आहे माझ्या बरोबर. God is with me. देव आहे माझ्या बरोबर, That's very important. आणि हेच तर महत्वाचं आहे. God will give you victory. देव तुम्हाला विजय देईल. So finally, your life should revolve around God. म्हणून सरते शेवटी काय आहे की तुमचं जीवन कायम देवाच्या भोवतीच घोटाळायला पाहिजे. Yes, they are all there. Everybody is with you. सगळेजण आहेत तुमच्या बरोबर, राहतील पण. Finally, somewhere in the corner of your heart, you will know that, God has to be with me. परंतु सरते शेवटी एका कोपऱ्यात हृदयाच्या तुम्हाला माहिती असेल की देव पाहिजेच आहे मला. Praise God. Amen. So meditate on His works. म्हणून त्याच्या कामावर मनन करा How in the past He has helped you. की कसं भूतकाळात त्याने मला मदत केली. That's why I always encourage the people, walk straight. म्हणून मी सगळ्या लोकांना नेहमी हे प्रोत्साहन देतो की सरळ चाला. Walk straight in the eyes of God. देवाच्या नजरेत सरळ चाला. Forget about the people, but walk straight in the eyes of God. लोकांचं सगळं सोडून द्या, देवाच्या नजरेत सरळ चाला. Finally, everybody will leave you, not God. आमेन. सरते शेवटी सगळे लोक सोडतील, देव नाही सोडणार. आमेन. Amen. He gives you the strength. तोच तुम्हाला ताकद देतो. He gives you the boldness. He तो- gives you the confidence. तोच तुम्हाला धीर देतो, धैर्य देतो, भरोसा देतो. Say, I've always been under the water, मी नेहमी पाण्याच्या खाली राहिलोय. but it was God who always brought me on the surface. आमेन. नेहमी ते पाण्याच्या खाली राहिलो, पण देवच आहे की ज्याने मला वरती आणलंय. Psalm 78, 11 to 16. स्तोत्र 78, 11 ते 16. There it says, त्या ठिकाणी असं लिहिलंय, and forgot His works and His wonders that He had showed them, marvelous things He did in the sight of their fathers in the land of Egypt, in the field of Zoan. He divided the sea, caused them to pass through, and He made the waters to stand as an heap. In the daytime also He led them with a cloud, and all the night with the light of fire. He clave the rocks in the wilderness and gave them drink as out of the great depths. He brought streams also out of the rock and caused waters to run down like rivers. स्तोत्र 78, 11 ते 16. आणि त्याने केलेली कृत्ये आणि त्याने त्यास दाखवलेली अद्भुत कृत्ये ते विसरले. मिसर देशात सोहोनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली. त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यास पार नेले. त्याने पाणी राशीसारखे उभे केले. दिवसा मेघ आणि रात्रभर अग्निप्रकाश यांच्या योगे तो त्यास नेत असे. त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यास प्याव्यास दिले. त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले, नद्यांप्रमाणे पाणी वाहवले. See,
त्याने 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 कोण त्याने देवाने देवाने. See, Amen. त्याने हे केलं त्याने ते केलं त्याने हे केलं See, only त्याने केलं त्याने केलं त्याने केलं असं लिहिलंय but it फक्त. again says but they forgot. पण इथे लिहिलेलं आहे पण ते विसरून गेले. See, they forgot his works. त्याचं सगळं काम विसरून गेले. That is the problem. हेच तर समस्या आहे. We need not forget what God has done in our lives. देवाने आपल्या जीवनामध्ये जे काही केलंय ते आपण विसरता कामा So नये. all these mementos that David hung in the temple, म्हणून या सगळ्या आठवणीची जी चिन्ह होती, स्मारक चिन्ह, स्मरण चिन्ह जी दाविदांनी ठेवली होती, it's a lesson for us in the spiritual. आत्मिकरित्या तो एक धडा आहे आपल्यासाठी Amen. That we need to always remember what God did. की नेहमी आपण आठवण ठेवायची आहे देवाने आपल्यासाठी काय काय केलंय. God said, put it in the frontlets of your forehead. ते Put it on your arms. तुमच्या Hang it in कपाळपट्टीवर, your home. तुमच्या कपाळपट्टीवर, तुमच्या बाहूंवर, तुमच्या घरांमध्ये ती लटकून ठेवा. Amen. Amen. Tell it to your children. लेकरांना सांगा. When they rise up, when they walk, when they sit, share it with your children. जेव्हा ते सकाळी उठतात, जेव्हा चालतात, बोलतात, घरामध्ये असतात, बाहेर जातात, दर वेळेला त्यांना हे सांगा. Yeah, tell when the children ask you, what is this Passover lamb? Why we have to be in the room? Tell them. जेव्हा तुमची लेकरं विचारतील की हा वलांडणाचा कोकरा काय आहे, तुम्ही त्यांना सांगा How God saved you. की देवाने तुम्हाला कसं सोडवलं, How He वाचवलं, brought you out of the bondage. त्या बंधनामधून त्याने कसं सोडवलं तुम्हाला, How He saved you. त्याने तुम्हाला कसं Blessed वाचवलं, you, healed you, delivered you. तुम्हाला आशीर्वाद दिला, तुम्हाला सोडवलं, तुम्हाला आरोग्य दिलं. In Psalm 78, 5-7, स्तोत्र 78, 5-7 David says, दावीद म्हणतो, For he issued his decree to Jacob, he gave his law to Israel, he commanded our ancestors to teach them to their children, so the next generation might know them, even the children not yet born, that they in turn might teach their children, so each generation can set its hope anew on God, remembering his glorious miracles and obeying his commands. Amen. स्तोत्र 78, 5-7 त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापिले, त्याने इस्रायलासाठी नियमशास्त्र केले, त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की त्यांनी ते आपल्या वंशजास शिकवावे आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने या गोष्टी जाणाव्या. त्या आपल्या मुलास कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे. त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नये, तर त्याच्या आज्ञा पाळाव्या. See, Amen. tell it to your generation. तुमच्या सगळ्या पिढीला, संततीला तुम्ही हे सांगा. What do the old ladies do? म्हाताऱ्या वृद्ध स्त्रिया काय करतात? Their job is to tell. त्यांचं काम काय आहे की सांगायचंय. Tell. सांगा. Sometimes, some of the churches, they have a separate session for old women and separate session for old men and the youth separate session. काही चर्चेस मध्ये असं असतं की वृद्ध ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा विभाग असतो, तरुण जे आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा विभाग असतो, पुरुषांसाठी एक वेगळा विभाग असतो. Actually, I don't like it. मला नाही आवडत हे. They say all the old men and women, somebody else will teach them. ते लोक असं म्हणतात सगळे वृद्ध जे आहेत त्या सगळ्यांसाठी एक वेगळे कोणीतरी प्रीचर त्यांना संदेश सांगतील. And for the youngsters, one preacher. आणि मग ते तरुण आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा उपदेश. But Bible says, पण बायबल आपल्याला सांगतो, the older women, let them teach the younger women. बायबल आपल्याला काय शिकवत आहे की जे वृद्ध आहेत, म्हातारे आहेत, त्यांनी जे तरुण आहेत त्यांना शिकवा. They have to be together. ते सगळे संगती असायला पाहिजेत. Sometimes the younger ladies who are just married don't know many things of life. कधी कधी काय होतं, ज्यांचा नुकताच विवाह झाला त्या तरुण ज्या स्त्रिया आहेत त्यांना समजत नाही जीवनात कसं चालायचं, काय करायचं माहित ते एकदम नसतं. थापट असतात मग. जास्त बोललं डायव्होर्स. See, रागीट असतात असे. and then the older ladies come and say that don't do that. हा, मग त्या जे वृद्ध आहेत ते येऊन सांगतात असं नको करू असं बाबा, नाही करायचं, जाऊ दे, सोडून दे, forgive your husband. क्षमा कर नवऱ्याला तुझ्या. See, that's why we need old ladies, old men. म्हणून तर आपल्याला Even वृद्ध, among in the church. चर्च मध्ये पण आपल्याला वृद्ध लोक पाहिजेत. Amen. 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 Because they teach good things. कारण चांगल्या गोष्टी ते शिकवतात. The youngsters are all young blood. तरुण रक्त आहे ना एकदम सळसळतं. जास्त बोललो मी आता डायव्होर्स, मला नोकरी आहे चांगलं. See, and they don't realize. आणि त्यांना समजत नाही. Once the divorce takes place, nobody cares for them. एकदा घटस्फोट झाल्यावर जीवनात कोणी तुम्हाला विचारणार पण नाही. And moreover, आणि त्याहून जास्त God's hand is not there. देवाचा हात नसेल मग तुमच्यावर. But then later on they repent. पण नंतर मागावून पश्चाताप होतो. But it's too late. You cannot bring your beauty back. परंतु मग खूप उशीर झालेला असतो. ते सुंदरता परत आणू शकतो का त्या You cannot वेळेची? bring your youth back. तुमचं तारुण्य पण परत आणू नाही शकत. And finally, you cannot bring your husband back. आणि सरते शेवटी तर नवराच नाही आणू शकत परत. Amen. Say,
But the old ladies, पण ज्या वृद्ध आहेत स्त्रिया, they have lots of experience त्यांना खूप अनुभव आलेला असतो and they are mellowed down. आणि मग ते एकदम जीवनामध्ये पुढे गेलेले असतात ना, Mellowed, very soft they have become. एकदम शांत झालेले असतात, म्हणजे त्या प्रसंगामधून शिकलेले असतात. And then they say, आणि मग ते म्हणतात, बाळा असं करू नको, जाऊ दे. Say, and then the youngsters learn, okay. आणि मग तरुण त्यानुसार शिकतात. Praise the Lord. हालेलुया. So each generation म्हणून प्रत्येक पिढी teaches the other generation. दुसऱ्या पिढीला येणाऱ्या पिढीला शिकवते. Don't give up. सोडू नको आशा. My son, don't give up. माझ्या मुला धीर नको सोडू. My daughter, don't give up. माझ्या मुली आशा नको सोडू. God helped me. देवाने मला मदत केली. So many years he helped me. इतकी वर्ष त्याने मला मदत He's केली. going to help you तोच also. तुला पण मदत करणार That's why आहे. you need some mature Christians in your midst म्हणून तुमच्यामध्ये असे प्रौढ ख्रिस्ती पाहिजे नाही, who have gone through hell. की जे अशा त्रासांमधून गेलेत. Not just gone through hell, but come out victoriously. फक्त त्रासांमधून गेले नाही, पण विजयी बाहेर पडले. Otherwise, you'll go to people who have gone through hell and you go to hell. आणि मग नाहीतर तुम्ही अशा लोकांकडे जाल जे त्रासातून नरकावून गेले आणि तुम्ही पण जाल त्यांच्याबरोबर. Amen. Those who have gone through hell but come out of it. जे लोक अशा त्रासामधून नरकासारख्या गेलेत पण विजयी बाहेर आले. Amen. And so Amen. that is what Israel, Jacob did. He taught all his children about the doings of God in his life. म्हणून याकोबाने असं केलं की याकोबाने त्याचे सगळे जे इस्रायल लोकांना लेकरांना हे निर्बंध किंवा करार की वचनं सांगितली. See, even when he was about to die, जेव्हा मरायला टेकला होता he याकोब, called his son Joseph. त्याने त्याचा मुलगा योसेफ याला बोलवलं. And in Genesis 48:3, you can read it. उत्पत्ती 48:3 मध्ये वाचू शकता He तुम्ही. says, तो म्हणाला God Almighty appeared to me in Luz, की लूज या या शहरामध्ये परमेश्वर जो महान तो मला दिसला, in the land of Canaan, कनानाच्या देशामध्ये, and he blessed me. आणि त्याने मला तिथे आशीर्वाद दिला. See, he starts the story from the land of Luz. लूज या गावामधून ती कहाणी त्याने सुरू केली That became Bethel, isn't it? आणि आता ते बेथेल झालं. Amen. Amen. And he must have said, I named it Bethel. आणि मग याकोब म्हणला असेल, लूज होतं त्याचं नाव पण मी ठेवलं बेथेल. And he must have said आणि मग तो म्हणाला how असेल he was lying there like a beggar. की तिथे तो कसा भिकाऱ्यासारखा होता. Amen. आमेन. And how God raised me up. देवाने मला कसं उंच केलं, उभं केलं. So he tells all the story to his son Joseph to strengthen his son's faith. म्हणून योसेफाला याकोब आणि त्याची सगळी कहाणी सांगितली की जेणेकरून त्याचा मुलगा योसेफ विश्वासामध्ये भक्कम व्हावा. Amen. That's why we need to always share our testimonies. म्हणून आपल्या ज्या साक्षी आहेत ना, आपण सारख्या सांगायला पाहिजे. You don't know who will be helped in the multitude. तुम्हाला कळणार पण नाही, माहित नाही कोणाला तुमच्या साक्षीमुळे शक्ती मिळेल किंवा प्रोत्साहन मिळेल. Somebody's life is made when you give a simple testimony. तुम्ही एखादी साधी साक्ष दिली ना, कोणाचं तरी जीवन उभारेल. Yes, that person will pray for you and bless you. तो माणूस तुमच्यासाठी प्रार्थना करेल, तुम्हाला आशीर्वाद देईल And you will get more rewards in heaven. आणि स्वर्गात मोठं प्रतिफळ तुम्हाला मिळेल. आमेन. Amen. Hallelujah. Just sharing your simple testimony. तुमची छोटीशी साधी सुधी साक्ष सांगून त्याचं जीवन बनेल. Some people don't share their काही testimony. लोक त्यांची साक्षच सांगत नाहीत. Forget about themselves. They don't even share it for others also. स्वतःला पण नाही आठवण करून देत, दुसऱ्यांनाही काही सांगत We नाही. should share testimony for ourselves, for the edification of future battles. We should share testimony for others that they may come out of their struggles. आपल्या ज्या साक्षी जीवनामध्ये झालेल्या आहेत त्या आपण आपल्या स्वतःलाही सांगायला पाहिजे की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या त्रासामध्ये आपला विश्वास खंबीर होईल आणि लोकांनाही सांगायला पाहिजे की जेणेकरून त्यांचं जीवनही वाढेल. Amen. The Amen. fathers need to share it with their sons and daughters. वडिलांनी आपल्या मुलांना मुलींना हे सांगायला पाहिजे. God has saved me. देवाने मला The वाचवलंय, same God will save you. तोच देव तुलाही वाचवे. I also went through this. मी पण या प्रसंगातून गेलो, God helped me. देवाने मला मदत The केली, same God will help you. तोच देव तुला मदत करेल. आमेन. And God will honor your positive words. आणि परमेश्वर तुमचे जे सकारात्मक शब्द आहे त्याला मान देईल. Yes. आमेन. Because you're honoring God. कारण तुम्ही देवाला मान देताय. In Exodus 13:3, निर्गम 13:3. and Moses said unto the people, remember this day in which you came out from Egypt, out of the house of bondage, for by strength of the hand of the Lord you are brought out from this place, there shall not be any leaven be eaten. निर्गम 13:3 मध्ये मोशे लोकांना म्हणाला, या दिवसाची आठवण ठेवा, ह्याच दिवशी तुम्ही मिस्रातून दास्यगृहातून बाहेर निघाला. परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हाला या ठिकाणातून बाहेर आणले.
म्हणून या दिवशी खमीराची भाकर खायची नाही. See, remember why they used to have all this unleavened bread. का बरं हे बेखमीर भाकरी खायची आहे? Why the Passover? Why the Lord's Supper? का वलांडण आहे? का प्रभुभोजन आहे? Why Jesus said, "Do this in remembrance of me." का येशू असं म्हणाला, माझ्या आठवणी खातर हे करा? These things instill faith in us. या गोष्टी आठवण आपल्यामध्ये विश्वास जागृत होतो. Remember Lot's wife. लोटाच्या बायकोची आठवण करा, येशू Do this म्हणाला. in remembrance of me. माझ्या आठवणी खातर हे करा. Why? का? Because we are short of remembering God's deeds. कारण की देवाने जी कार्य केली ते आपण विसरतो लवकर. Deuteronomy 32 verse 7. अनुवाद 32:7. Remember the days of old, consider the years of many generations, ask thy father and he will show thee, thy elders and they will tell thee. अनुवाद 32:7 मध्ये लिहिलंय, पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण, आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करेल, आपल्या वडीलजनास विचार, ते तुला सांगतील. बापाला विचार. आता बापच जवळ नाही देवाचं, तो काय तुला सांगणार? Amen. Amen. त्याच्यासाठी बाप थोडं देवाबरोबर चालायला पाहिजे, Amen. Amen. देवाला ओळखायला पाहिजे. Hallelujah. He should be there to thank God for all the deeds that God has done in his life and provided God has done something in his life. देवाने त्याच्या जीवनात, वडिलांच्या जीवनात काहीतरी करायला पाहिजे आणि ते केलेलं जे ते आठवून देवाचे आभार त्या वडिलांनी मानायला पाहिजेत. How sad it is, the son is asking the father, I am in such a trouble, what to do? The father said, मलाच माहित नाही तर काय करायचं. किती दुःखाची बाब आहे ना, की मुलगा म्हणतो मी एवढ्या त्रासामध्ये आहे, बाबा मी काय करू? बाबा म्हणतो मलाच माहित नाही काय करायचं. त्रास सहन कर बाळ, काय मी पण खूप त्रास सहन केलेले. अरे सहन नाही करायचं Amen, आपल्याला, amen. आपल्याला त्याच्यामधनं बाहेर निघायचं. Hallelujah. Amen. See, endurance is one thing that is just holding the fort. You need to come out. सहनशीलता एक वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे, पण आपल्याला त्यातून बाहेर पडायचंय ना विजयी. The world talks about only endurance. जग आहे ते फक्त सहन कर सहन कर सहन कर असं बाळा म्हणतं. मी पण खूप सहन केलं. And then the daughter said, मला त्रास आहे. आई म्हणते मी पण खूप त्रास आहे. बघ कुठं कुठं मार लागलेलं, तुझं वडिलांनी मारलं मला, मी खूप सहन केलेलं आहे. सहन नाही करायचं आपल्याला, Amen. त्याच्यामध्ये निघायचं. हालेलुया. Amen. Amen. And कसं निघायचं? By God's strength. देवाच्या ताकदीने, देवाच्या शक्तीने. Pray in such a way that your husband doesn't beat you at all. प्रार्थना अशी करा, अशा प्रकारे करा की नवराने मारायलाच नाही पाहिजे ना, मारणारच नाही तुम्हाला. Amen. Amen. असं नाही आता आयुष्यभर मी आता काय मी मारच खाणार, पण किती स्ट्रॉंग झालं बघा, माझं स्किन किती जाड झालं. दॅट इज नॉट द थिंग. Amen. I've got the marks of my husband. माझ्या नवऱ्याच्या जखमांच्या खुणा आहेत माझ्यावर बघा. See, the youth have not seen all that the elders have done. जे वाडवडिलांनी किंवा प्रौढ लोकांनी जे केले ते तरुणांनी पाहिलं नाहीये. See, that's why Moses is saying, elders, come on, tell them. म्हणून मोशे सांगतो ना की वाडवडिलांनी येऊन त्यांना सांगा. The stories must be told to them over and over and over again. सारखं 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 तुम्ही ज्या गोष्टी झाल्या, देवाने केलेली कामं त्यांना सांगा. पिक्चरचं स्टोरी नाही, देवाचं स्टोरी. Amen. देवाच्या स्टोरी. हालेलुया. देवाच्या गोष्टी सांगा त्यांना. Those who don't know God, they will just say, बाळा तुला एवढं त्रास झाला, ते पिक्चर बघितलं का कसं शाहरुख खानने मारलं त्याला, आपण पण असंच मारायचं. What they will say? काय सांगतील ते ज्यांना देवच माहित नाही, ते देवाच्या गोष्टी काय सांगणार? Oh, that girl has slapped you. Don't worry, you also give 2 slaps. हा, त्या मुलीने That's तुला what एक they will थप्पड teach. एक थप्पड मारली, तू 2 थप्पड दे, हेच सांगणार ते लोक. But those who know their God, पण जे लोक त्यांच्या देवाला they ओळखतात will say, ते लोक असं म्हणतात, child, मुला if that one has slapped you, you don't slap back, we will pray. तू त्यांनी जर तुला मारलं तर तू मारू नको, आपण प्रार्थना करूया. God will do it. देव करेल कार्य, God will help us. देव नक्की मदत करणार. Praise God. Amen. Amen. And God did not want Israel to forget all the miracles he performed in their lives. देवबापाची अशी इच्छा नव्हती की इस्रायलच्या जीवनामध्ये, इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये देवाने जी महान कार्य केली ती त्यांनी विसरून जावी. God said, don't forget. God said, I don't want you to forget. देव म्हणाला की तुम्ही ती विसरावी अशी माझी इच्छा नाहीये. Don't forget the deliverance from Pharaoh.
फारो पासून तुम्हाला जी सुटका मिळाली विसरू नका. Don't forget the crossing of the Red Sea. तांबडा समुद्र जसा दुभागला आणि तुम्ही त्यातून पार गेला विसरू नका. Don't forget how I defeated Pharaoh. मी फारोला कसं हरवलं ते विसरू नका. Don't forget how I gave manna from heaven. स्वर्गामधून मन्ना मी तुम्हाला कसा पुरवला ते विसरू नका. Don't forget how I gave water from the rock. आणि त्या खडकामधून पाणी तुम्हाला कसं मी काढून दिलं ते विसरू नका. Don't forget all these things. या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरू नका. Amen. Amen. The celebration of the Passover should be a reminder to you of my deliverance power. आणि प्रभू म्हणाला की ते साजरीकरण आहे, तुम्ही जे वलांडणाचं साजरीकरण करता त्यामुळे माझं जे सामर्थ्य आहे, जे विजय मी तुम्हाला दिला त्याची आठवण करा. That's why we have Christmas, we celebrate Christmas, we observe Good Friday, we celebrate Easter. आपण ख्रिस्त जयंती साजरी करतो, नाताळ साजरा करतो, गुड फ्रायडे पाळतो, ईस्टर साजरा करतो. Some people say, काही लोक म्हणतात पण त्याच दिवशी येशूचा जन्म झालं का कोणाला माहिती आहे? What we have to do? It is for remembrance. आपल्याला काय करायचंय, कधी झाला, आपण फक्त आठवण करायची आहे. Yes, I know some churches, they don't observe Christmas at all. काही चर्चेस मला माहिती आहे जे लोक अजिबात नाताळ ख्रिस्त जयंती पाळत नाहीत. ते म्हणतात माहित नाही त्या दिवशी झालं का येशूचा जन्म. Do this in remembrance of me. We are remembering the birth of our Lord Jesus Christ, which instills faith in us. आमेन. प्रभू म्हणाला माझ्या आठवणी खातर करा, आपण येशूची आठवण करत आहोत. I म्हणून also don't know whether he was born on 25th only. मला पण माहित नाही 25 डिसेंबरलाच येशूचा जन्म झाला का नाही. Amen. Who knows? It's not written in the Bible. कोणाला माहिती, बायबल मध्ये तारीख नाही लिहिलेली. But who cares? पण काय खरं त्याच्याने When he फरक was पडतो. born on 20, but he was born. That is more important. त्याचा जन्म 25 तारखेला झाला का कधी झाला माहित नाही, जन्मला ना आपल्यासाठी बास. Praise God. हालेलुया. आमेन. If God wants, we can celebrate every Sunday Christmas. जर देवाची इच्छा असली तर दर रविवारी ख्रिसमस साजरा What is करूया. wrong? काय त्याच्यात चुकीचं नाहीये. As often as you have this breaking of bread. आमेन. जोपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभू भोजन घेता माझी आठवण करा. That's माझी what आठवण Bible करा. says. As often as you have it. बायबल असं लिहिलेलं आहे ना की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभू भोजन घेता माझ्या आठवणी खातर हे करा. म्हणजे तुम्ही रोज पण घेऊ शकता. आमेन. If you can take breaking of bread every day, can't you celebrate Christmas every day? जर प्रभू भोजन रोज घेऊ शकतो मग ख्रिसमस नाताळ पण रोज नाही साजरा करू शकत. Can't you observe Good Friday every day? रोज गुड फ्रायडे साजरा आपण पाळू नाही शकत. Yes. आमेन. Because I'm carrying the cross. कारण मी वधस्तंभ घेऊन चालत आहे, See, I'm dying daily. रोज मरत आहे. Praise God. हालेलुया. The death of the Lord Jesus Christ is working mightily in me. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण माझ्यामध्ये अतिशय कार्य करत आहे. Praise God. आमेन. Amen. So God wants us to remember what He did. म्हणून देवाची इच्छा आहे की त्याने जे काही केले त्याची आठवण आपण करायची. Amen. आमेन. You can read in Deuteronomy 15:15 also. अनुवाद 15:15 मध्ये पण तुम्ही वाचू शकता. And there are many places in Deuteronomy 8:2. अनुवाद 8:2 मध्ये पण See? There he speaks about how he provided for them. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की देवाने त्यांना कसं पुरवठा केला. Amen. आमेन. In Leviticus 26:6. लेविय 26. So you can read this all at home. हे सगळे गोष्टी तुम्ही घरी वाचू शकता. Second point. आता दुसरा मुद्दा, Handy use of such mementos at trying conditions. आणि तुमच्या ज्या त्रासाची परिस्थिती आहे त्यावेळेस कसा या गोष्टींचा आठवणीच्या स्मरण चिन्हांचा उपयोग करायचा. So the first point we saw was पहिला मुद्दा काय पाहिला, it helps you, your faith. त्या स्मरण चिन्हाला बघून तुमचा विश्वास वाढतो. Amen. Amen. You have to keep it in your mind. तुमच्या मनामध्ये त्याची आठवण तुम्हाला नेहमी ठेवायची. The second meaning is आता दुसरा मुद्दा, of David hanging up the spears and shields in the tent and the temple. दावीद हे भाले आणि बर्च्या ज्या त्याच्या मंदिरामध्ये ठेवत होता It always helped him for the future battles. ते नेहमी त्याच्या भविष्याच्या लढाईसाठी त्याला मदत अशी Because होती. every time his eyes fell on the shields and कारण the swords. ज्या प्रत्येक वेळेला त्याची नजर त्या ढालींवर आणि भाल्यांवर पडायची His faith was stirred up. त्याचा विश्वास जागृत व्हायचा, हलवला जायचा. And he could trust God for anything. आणि मग देवावर तो कोणत्याही गोष्टीसाठी भरोसा ठेवून राहायचा. Amen. Amen. He could say that if God did that, God will do this. तो नेहमी हे म्हणायचा की देवाने हेच केलं ना माझ्यासाठी, आता पुढे काही करेल. So the first reason we saw why he hung up the spears and the shields in the temple. पहिला मुद्दा जो आपण पाहिला की का दाविदाने हे ढाली आणि भाले मंदिरामध्ये लावल्या, It was a memorial of God's goodness and greatness. देवाचा चांगुलपणा आणि जे सामर्थ्य आहे, महानता आहे त्याचं ते दर्शक होतं. That without God, David could do nothing. की देवाशिवाय दावीद काहीही करू शकत नव्हता. The other reason is आता दुसरं कारण that it always came handy for him.
त्याच्यासाठी नेहमी ती एक मदत झाली. Every time he went into the battle, it became handy for him. ज्या प्रत्येक वेळेला तो युद्धाला जायचा त्याच्यासाठी एकदम मदत. And let us see how it came handy to David. आता आपण पाहूया की कसं दाविदाला अशा प्रकारे मदत झाली. You know, there was an incident आता एक घटना झाली in David's life दाविदाच्या जीवनात. when he was running away from Saul. शौलापासून तो जीव वाचवून पळत होता And he finds himself in a situation आणि मग अशी परिस्थिती आली where he had no weapons. की त्याच्याकडे कुठलं हत्यारच नव्हतं. For self-protection, he had no sword. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सांभाळण्यासाठी त्याच्याकडे काही तलवार किंवा स्वतःचं हत्यार नव्हतं. A king always moves around with his sword. राजा नेहमी स्वतःची तलवार घेऊनच सगळीकडे जातो. In those times, त्या वेळांमध्ये if you didn't have a sword, then you are at risk and danger of dying. जर and being killed. राजाच्या हातामध्ये तलवार नसेल स्वतःची तर मग धोका आहे की त्याचा जीव कोणी घेऊ शकत असेल. And so what did he do? मग त्याने काय केलं He दाविदाने? meets the priest. त्याला याजकाची गरज लागली. Let us read 1 Samuel 21:8 and 9. पहिलं शमूएल 21:8 आणि 9. Yes. David asked Ahimelech, "Don't you have a spear or a sword here? I haven't brought my sword or any other weapon because the king's business was urgent." Actually, he told lies. The priest replied, "The sword of Goliath, the Philistine, whom you killed in the valley of Elah, is here. It is wrapped in a cloth behind the ephod. If you want it, take it. There is no sword here, but only that one." David said, "There is none like it. Give it to me." पहिलं शमूएल 21वा अध्याय 8 आणि 9 वचन. मग दावीद अहिमलेखास म्हणाला, येथे तुझ्यापाशी एखादा भाला किंवा तलवार आहे का? राजाची कामगिरी एवढ्या निकडीची होती किंवा इतकी गरजेची होती की मी आपली तलवार किंवा आपली दुसरी हत्यारे बरोबर आणली नाही. याजक म्हणाला, एला खोऱ्यात गल्ल्यात बलिष्ठांचा तुम्ही वध केला त्याची तलवार आहे. ती मी वस्त्रात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवली आहे. तुम्हाला पाहिजे तर ती घ्या. तिच्याशिवाय दुसरी कोणतीही तलवार येथे नाही. दावीद म्हणाला, तिच्यासारखी दुसरी तलवार नाही, ती मला दे. See, some will be shocked. काही लोकांना धक्का What बसेल is a sword doing in the possession of one of God's priests? की याजकाच्या हातामध्ये किंवा याजकाच्या जवळ ही तलवार कशी काय? See? And here it says Ahimelech retrieved it. He wrapped it in a white cloth. आणि इथे लिहिलेलं आहे अभिमेलेखानी ती जी तलवार होती ती एका वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवली होती. And so he went behind the ephod because he had kept it hidden behind the ephod, and he picked it up and gave it to David. एफोदाच्या मागे त्यांनी ती लपून ठेवली होती म्हणून तो गेला आणि एफोदाच्या मागून ती तलवार काढली आणि दाविदाला दिली. It was Goliath's sword. गल्ल्याताची तलवार. Did you see that? It was Goliath's sword. It was not lost. He kept it as a memento with the priest. गल्ल्याताची तलवार दाविदाने अशीच ती फेकून दिली नव्हती. त्याने ती सांभाळून बरोबर मंदिरामध्ये ठेवली See, होती. it became a sacred national possession. आणि त्याला एक राष्ट्रीय महत्व आलं होतं ना. एक राष्ट्राची मालमत्ता झाली होती ती. He kept it there. तिकडे ठेवली मंदिरात. And it came so handy for him. आणि त्याच्यासाठी आता कशी मदतीला झाली बघा. See, everything that we see in the life of Israel, इस्रायलच्या जीवनामध्ये जे काही आपण पाहतो it's all happened in the natural. ते सगळं नैसर्गिकरित्या घडलेलं आहे. We have to glean the spiritual know-how from it. सगळं काही नैसर्गिकरित्या तेव्हा झालं. आता त्या गोष्टी आपल्याला आत्मिक अशा घ्यायच्या. So we are not saying you need to take a knife with which you killed somebody or slashed somebody and hang it in your home. आता असं खरं नाही आपल्याला म्हणायचंय की आपण एखादी सुरी ज्याच्याने कोणाला वध केलाय कोणाला मारलंय ती घेऊन अशी ठेवून द्यायची आहे. No, असं नाहीये. we are gleaning spiritual insights. ती तलवार जी त्याने ठेवली त्याच्यावरून आपल्याला आत्मिक उद्देश काय आत्मिक अर्थ काय तो घ्यायचा आहे. So he had kept it there. तिथे ठेवली होती मंदिरामध्ये. And I read it somewhere मी कुठेतरी हे वाचलं. that the tribe of Dan, which had migrated to Ireland, दानाचा वंश जो आता आयर्लंड मध्ये आहे स्थानिक, they had carried the stone of destiny, which is Jacob's pillar stone. याकोबाचा तो स्मारक त्यांनी तो दगड ठेवलेला होता तो त्यांनी घेऊन गेले. And they kept it there. तिकडे ठेवला त्यांनी. It is still there, and it seems that when they see that stone, they get anointed. आणि तो आयर्लंड मध्ये आता त्यांनी तो ठेवलाय आणि जेव्हा केव्हा आता ते पाहतात त्या दगडाला त्यांना एकदम अभिषेक मिळतो. Amen. Amen. Somebody, I heard also that they had seen the sacred sword and the spear of David. Somewhere. आणि मी हे पण वाचलंय की कोणीतरी
काही लोकांनी दाविदाची ही जी तलवार आहे भाला आहे ते पण पाहिलंय And they say it is preserved somewhere. आणि ते म्हणतात की त्यांना सांभाळून ठेवले हे सगळ्या But गोष्टी in त्यांनी. those olden times, पण त्या जुन्या काळामध्ये any armament taken away from the enemy was a prized possession. जे काही शत्रूंकडून घेतलेलं आहे ती जी मिळकत आहे त्या ज्या गोष्टी आहेत ते खूप मानाच्या गोष्टी होत्या Amen. Amen. It was useful for them in the future. ज्या पुढे भविष्यामध्ये त्या उपयोगाच्या होत्या Not त्यांच्या. only useful, but they had such a confidence that if this sword can kill Goliath, it can kill anybody. Say, फक्त उपयोगाच्याच असं नाही पण ती तलवार पाहून त्यांना मनात होते इतकं प्रोत्साहन मिळायचं ना की या तलवारीने गल्ल्याताला मारलं मग काही करू Amen. Amen. And what is this Goliath sword? आणि गल्ल्याताची तलवार काय होती How did it come there? तिथे कशी काय आली त्या Let us मंदिरात? find out. आपण पाहूया You know how David won the battle with Goliath? गल्ल्याता सांगती दाविदाने युद्ध कसं जिंकलं He माहिती didn't have a sword. त्याच्याकडे तर तलवार नव्हती He had only stones and a sling. त्याच्याकडे फक्त ती गोफण आणि ते दगड होते And त्याच्याकडे with that stone, he hit on the forehead of Goliath. दाविदाने ती गोफण घेऊन त्या दगडाने बरोबर गल्ल्याताच्या कपाळावर मारलं And that big giant fell down and died. आणि तो मोठा राक्षस धिप्पाड माणूस खाली पडला आणि मरण पावला And 1 Samuel 17:50 tells us, पहिला शमूएल 17:50 आपल्याला सांगतं so David prevailed over the Philistine with a sling and with a stone and smote the Philistine and slew him, but there was no sword in the hand of David. पहिलं शमूएल 17:50 मध्ये लिहिले या प्रकारे दाविदाने गोफण गुंडा घेऊन त्या बलिष्ठावर सरशी केली आणि त्याचा वध केला दाविदाच्या हाती तलवार नव्हती See, and then he ran and pulled the giant's sword from its sheath and finished the job by cutting off Goliath's head. दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला आणि त्याचीच तलवार म्याणातून काढून त्याला ठार करून त्याचा शिरच्छेद केला And he carried the head all over the city. आणि मग त्याचा शिर घेऊन त्याचं ते डोकं घेऊन सगळीकडे तो गेला And the women sang and praised and all that. आणि सर्व स्त्रियांनी मग गाणी गाऊन स्तुती केली And he carried the head to Jerusalem. आणि मग त्याने ते गल्ल्याताचं डोकं जेरुसलेम मध्ये नेलं But verse 54 tells us, परंतु 54 वचन असं सांगतं and David took the head of the Philistine and brought it to Jerusalem, but he put his armor in his tent. दाविदाने त्या बलिष्ठाचे शिर म्हणजे डोकं यरुशलेमेत नेले पण त्याची शस्त्रास्त्रे म्हणजे सगळं त्याची हत्यार त्याने आपल्या डेऱ्यामध्ये ठेवली See, Bible doesn't just mention things. बायबल असंच लिहित नाही गोष्टी काही There is a relevant meaning to it. प्रत्येक गोष्टी जी लिहिलेली आहे त्याला काहीतरी अर्थ He आहे put his armor in his tent. त्याने त्याची सगळी हत्यारं स्वतःच्या डेऱ्यामध्ये घरामध्ये All ते the weapons of Goliath, he collected it and kept it in his tent. सगळी गल्ल्याताची जी हत्यारं होती त्याने गोळा केली जमा केली आणि आपल्या डेऱ्यामध्ये म्हणजे तंबूमध्ये ठेवली It's not the army of the tent of the army. सैन्यांचे तळ नव्हतं See, it was not kept in the army's tent, but in his own personal tent. सैन्यांच्या तंबूमध्ये ठेवलं नाही त्याने स्वतःच्या डेऱ्यामध्ये स्वतःच्या तंबूमध्ये ठेवली ती हत्यारं Maybe he carried it to Bethlehem because his house was there. He kept it there. कदाचित दावीद मग ती सगळी हत्यारे घेऊन बेथलेहमला त्याच्या स्वतःच्या घरी गेला असेल He must have displayed it in Bethlehem house. बेथलेहमच्या त्याच्या घरात ती सगळी लटकवली असतील त्यांनी That's what some people think, that he kept it in Bethlehem. काही लोकांना असं वाटतं की त्यांनी बेथलेहम मध्ये ठेवली And some of the armaments he kept it in the temple of God. आणि काही जे होती हत्यारं ती त्याने देवाच्या मंदिरामध्ये ठेवली Some he kept it with the priest. काही याजकाबरोबर ठेवली See, every place he displayed it. त्याने सगळ्या ठिकाणी ही ठेवली What does it show? काय दिसते We यावर need to display our testimony everywhere. हालेलुया आपली साक्ष आपण सगळीकडे सांगायला पाहिजे Everywhere. सगळीकडे In the church, in the home, in the neighbor's home, in the city where you dwell, in the place where you work. चर्च मध्ये सांगायला पाहिजे घरामध्ये सांगायला पाहिजे शेजारी सांगायला पाहिजे ज्या ठिकाणी काम करतो मित्रमैत्रिणींना सगळीकडे आपल्या देशामध्ये शहरामध्ये सगळ्यांना That सांगायला is the spiritual lesson we glean. हा आत्मिक धडा आपल्याला यामधून मिळतो So you need to share all these things, keep it in your mind and use it when the time needs. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे मनामध्ये साठवून ठेवायला पाहिजे आणि जेव्हा केव्हा वेळ येईल त्या उपयोगात आणायला And so पाहिजे sometimes I wonder, how did this priest get Goliath's sword Kad- and other things remained in David's tent? कधी कधी मला खूप आश्चर्य वाटतं की ही गल्ल्याताची तलवारच फक्त याजकाकडे कशी काय राहिली आणि बाकीची हत्यारं त्याच्या घरामध्ये होती Something prophetically he came to know that he might need it one day, and so he kept it with the priest. कदाचित त्याला त्यावेळेस
असं भविष्यार्थी वाटला असेल किंवा एक असं दृष्टांत मिळाला असेल की मला कधीतरी काळामध्ये ही एक तलवार गरजेची लागेल, मला उपयोगात येईल, म्हणून त्यांनी ती याचकाकडे ठेवली असेल. Amen. Amen. And he's saying, I didn't bring any sword, so you give me a sword. म्हणून तो याचकाला काय म्हणाला की मी काही तलवार आहे ते आणली नाही, एकदम गडबडीत आलो, तर मला तू तलवार दे. And when he gives the sword, he's saying, this is the only sword I have. याजक म्हणाला माझ्याकडे ही एकच तलवार आहे. David so happy, he's saying, there is nothing like this. आणि दावीद इतका आनंदी झाला की अरे या तलवारीसारखी दुसरी नाहीच. See, he's saying, there is nothing like this. तो म्हणतो की याच्यासारखी दुसरी नाही. There is nothing, nothing can be compared to this sword. या तलवारीची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येणार नाहीये. Why? का? Why so much importance to this sword? आता ही तलवार एवढी महत्वाची का? Because through this sword, God gave him victory. कारण ह्या तलवारीने देवाने त्याला विजय दिला. Not any other sword, but this sword. बाकी दुसऱ्या तलवारीने नाही, ह्या तलवारीने दाविदाला विजय दिला देवाने. And that means आणि त्याचा अर्थ आहे that sword which gave me victory over Goliath can give me victory over Saul. हालेलुया, ज्या तलवारीने गल्ल्यातावर मला विजय दिला तीच तलवार आता मला शौलावर विजय देणार आहे. Amen. Praise the Lord. Amen. The past victories, you are basing your faith on your past victories. तुमचा विश्वास तुमच्या भूतकाळाच्या विजयावर अवलंबून तुम्ही ठेवलाय. Amen. Amen. And he knows that Saul is going to kill me. आणि त्याला माहिती होतं दाविदाला की शौल मला मारणार आहे ठार. And if anybody can save me is this sword. जर मला काही वाचवू शकत असेल तर ही तलवारच आहे. And that priest kept it for a long time. आणि याजकाने खूप काळ त्याच्याबरोबर ती तलवार ठेवली होती. See, it proved to David दाविदाला हे त्यामुळे साबित करून दिलं that the Lord is with me. की दाविदाला हे साबित झालं की प्रभू माझ्या बरोबर आहे. Because if this sword can kill Goliath, it can also kill Saul. जर If ही- time needs. जर ही तलवार गल्ल्याताला ठार मारू शकते, तर जर वेळ पडली, प्रसंग आला, तर शौलालाही ठार मारू. Praise the Lord. Amen. Amen. How much it teaches us that we need to value the past victories. म्हणून आपल्याला किती मोठा धडा यामधून मिळतोय की आपल्या ज्या मागच्या जीवनातले विजय आहेत ते आपण किती आठवण ठेवायला When पाहिजे. David saw the sword, जेव्हा दाविदाने ती तलवार पाहिली, the sword must have been so big कदाचित ती गल्ल्याताची तलवार एवढी मोठी असेल, because that fellow was above 9 feet कारण तो एकदम धिप्पाड होता ना, and David 9 was फीट उंच, just 5 feet and plus. आणि दावीद तर फक्त 5 फुटीचा. Say, and the sword must have been too huge for him. आणि दाविदासाठी गल्ल्याताची तलवार खूपच मोठी असेल. Amen. Amen. The sword must be around 4 feet then. We त्याच्या don't know. कदाचित 4 फुटीची असेल ती तलवार. And it must have weighed half the weight of David then. आणि दाविदाचं जेवढं वजन आहे त्याचे अर्ध वजन त्या तलवारीचं असेल. So this wouldn't help him much. म्हणून त्याच्याने त्याला काही खूप मदत नाही होणार आहे. How do I know? कसं मला माहिती? Because when he went to fight with Goliath, कारण जेव्हा दावीद गल्ल्याताशी लढायला गेला, he could not wear Saul's armor. शौलाचंच ते जे हत्यार होते तो ते घेऊ शकला नाही. He was just going around, almost falling with Saul's armor because Saul was tall. शौल एकदम उंच होता ना, शौलाचं सगळं काही ते वस्त्र त्याने घातल्यावर, हत्यार घेतल्यावर दावीद एकदम धडपडायला लागला. So if Saul was about 6.5 feet जर शौल 6-6.5 फूट होता and David was 5 feet plus some 2-3 inches or whatever, आणि दावीद 5 फूट 3 इंच काय जे काय असेल, you can imagine he couldn't wear Saul's armor. शौलाचं शस्त्र तो धारण करू शकत नव्हता. Saul was good शौल चांगला होता that time. त्यावेळेला, शौल चांगला He होता. said, wear my armor and then fight Goliath. शौल चांगला होता दाविदाशी. शौल म्हणाला की माझं सगळं हत्यार घे, सगळं शस्त्र सामुग्री धारण कर आणि गल्ल्याताशी लढ. And he could not fight with his armor. आणि ते घालून तो लढू शकला नाही See, दावीद. I mean, Saul could not fight with his own armor. He is giving it to David to fight. शौल स्वतःच ते शस्त्र सगळं सामुग्री घालून गल्ल्याताशी लढू शकला नाही. तो म्हटला दाविदा तू घाल आणि तू जा लढायला. And David said, it is too heavy for me. Take it away. I don't want. दावीद म्हणाला माझ्यासाठी तर खूपच जड आहे, मी नाही घालू शकत बाबा, राहू दे. So you can imagine how about the sword of Goliath. मग आता कल्पना करा, गल्ल्याताची तलवार इतकी मोठी कसं काय. He would not be able to handle it. दावीद तर घेऊ पण शकत नसेल हातामध्ये धडती. How would he fight with Saul with that sword? आणि मग ती तलवार घेऊन तो शौलाशी लढायला कसं But he जाणार. took it पण दाविदाने घेतली as a security, as a reminder to him that through this God gave me victory. ही आठवण त्यांनी ही बाळगून घेतली की देवबाप्पाने या तलवारीद्वारे मला विजय दिला गल्ल्यातावर, म्हणून एक सुरक्षा म्हणून ही तलवार मी घेतो. And so it teaches us आणि ते आपल्याला शिकवतं that we need to have something with us which will give us that boost. की आपल्याला नेहमी आपल्याजवळ काहीतरी असं ठेवायला पाहिजे की जे आपल्याला प्रोत्साहन देईल.
Amen. Amen. Some reminder. काहीतरी आठवण, Something written in your diary. तुमच्या डायरीमध्ये काहीतरी नमूद पाहिजे, Something written in your purse. तुमच्या पर्स मध्ये काहीतरी लिहिलेलं पाहिजे, Something written in your Bible. तुमच्या बायबल मध्ये काहीतरी लिहिलेलं My old पाहिजे. Bibles had it in the first page. माझ्या जुन्या बायबल मध्ये त्या पहिल्या पानावर लिहिलेलं आहे, God helped you on that day. He will help you now. देवाने त्या I दिवशी write तुला, down. मी असं लिहिलंय, देवाने तुला त्या दिवशी मदत केली, आता या दिवशी पण मदत करेल. Amen. Amen. And it really instills faith in you. आणि ते वाचून असा विश्वास जागृत होतो आपल्यामध्ये. Many times we forget all that God has done for us. अनेक वेळेला देवबाप्पाने जे जे आपल्यासाठी केलं ते असं विसरून जातो आपण. Amen. Never forget it. कधी विसरू नका, Never forget. कधीच विसरू नका. If you can forget it, write it down so it will be a reminder to you. जर विसरून जात असाल तर मग लिहून ठेवा की जेणेकरून आठवण राहील. Because on the past trophies and medals depend your present victories. कारण की मागे जे तुम्हाला मिळालेले आहेत, ट्रॉफी मिळाले आहेत, मेडल मिळाले आहेत, त्याच्यावर पुढचा विजय निश्चित आहे. Amen. Amen. The marathon runners, the cricket players, they all display it in their room. मॅरेथॉन मध्ये जे रनिंग करतात, क्रिकेटचे प्लेयर जे आहेत, स्पोर्ट्स मध्ये आहेत, ते सगळे त्यांना मिळालेले मेडल असे घरामध्ये लावून ठेवतात. Amen. Amen. And then they say, आणि मग म्हणतात, ह्याला बघून मला थोडं प्रोत्साहन मिळतं. पण आता वय झालेलं आहे, पण पळू शकत नाही मी. See, they cannot run, but we can do it. ते म्हातारे झाल्यावर पळू शकत नाही, पण आपण तर पळू शकतो ना. Amen. Amen. We can get victory even at the age of 70. 70च्या वयाला पण आपल्याला विजय मिळणार. Amen. Amen. They cannot get victory, त्यांना नाही मिळणार विजय, but we will get victory. पण आपल्याला विजय मिळणार. Because कारण- God gives us victory. हालेलुया, कारण देव आपल्याला विजय देतो. Not the medal. Medal is just an inspiration for us. मेडल किंवा ती चिन्ह जी आहेत ना, ती फक्त आपल्याला बघून एकदम विश्वास वाढतो, पण देव विजय देणार आहे. For them, the medal is an inspiration, but they have to depend on their own strength. त्यांच्यासाठी ती मेडल, ती चिन्ह त्यांना प्रोत्साहन देणारी आहेत, पण त्यांना स्वतःच्या ताकदीवरच अवलंबून राहायला But for पाहिजे. us, the medal is an inspiration. Amen. For us, the medal is an inspiration, and the strength comes from God. Because आपल्या- God gives us victory. Amen. आपल्यासाठी ते मेडल जी आहे, चिन्ह जी आहेत, ती प्रोत्साहन नक्की आहेत, पण विजय मात्र आपल्याला देव देणार आहे, Praise ताकद the देव Lord. देणार आहे. Amen. Amen. Third point. तिसरा मुद्दा, Old weapons are useful even for modern times. आणि जी जुनी हत्यारं आहेत ती आत्ताच्या आधुनिक काळामध्ये पण उपयोगाची. So the third meaning of David hanging up the spears and the shields in the tent and the temple is तिसरा जो अर्थ आहे, दाविदाने त्याचे भाले आणि त्याच्या ढाली जे स्मरण चिन्ह म्हणून लावली, त्याचा तिसरा अर्थ, that they are even useful to us today. आज या आधुनिक काळामध्ये आपल्यासाठी आताही ती उपयोगाची आहेत. Amen. Amen. It is helpful to us today. आपल्यासाठी आजच्या काळात ती उपयोगाची आहे. Do you know the ancient weapons are good for present use also? तुम्हाला माहिती का, पूर्वीची पुरातन जी शस्त्र सामुग्री आहे ती आत्ताच्या काळातही उपयोगाची आहे. Even Solomon, the son of David, शल्मोन, दाविदाचा पुत्र, he was stirred up when he saw David's shields and spears. दाविदाचे ढाल आणि ते भाली बघून शल्मोनाला पण एकदम प्रोत्साहन मिळालं. Because who built the temple? कारण कोणी मंदिर बांधलं? Solomon. शल्मोनाने बांधलं. How did it come in the temple? कसं काय मंदिरात या गोष्टी आल्या? That means Solomon took all the shields of David and displayed it in the temple. याचा अर्थ काय, शल्मोनाने दाविदाची सगळी ही शस्त्र सामुग्री घेतली आणि मंदिरामध्ये आणून ठेवली. Second Chronicles 5:1 says, दुसरा इतिहास 5:1 असं म्हणतं, thus all the work that Solomon made for the house of the Lord was finished, and Solomon brought in all the things that David his father had dedicated, दुसरा and the इतिहास silver and the gold and all instruments put he among the treasures of the house of God. दुसरा इतिहास 5:1 मध्ये लिहिले, या प्रकारे जे काही काम परमेश्वराच्या मंदिरासाठी शल्मोनाने हाती घेतले ते सर्व समाप्त झाले. मग आपला बाप दावीद याने समर्पिलेले सोने, चांदी आणि सर्व पात्रे शल्मोनाने आत आणून देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली. See, Solomon brought all the things that David his father had dedicated. दावीद त्याचा जो बाप आहे शल्मोनाचा, त्याने जे काही समर्पित केलेलं होतं ते सगळं, That means Solomon built the temple, म्हणजे शल्मोनाने मंदिर but बांधलं, all the mementos and the trophies he kept of David safely in the temple. परंतु दाविदाची सगळी स्मरणचिन्ह, स्मृतिचिन्ह त्याने त्या मंदिरामध्ये ठेवली. He didn't give it away. त्याने ती टाकून दिली He नाही, didn't throw it away. त्याने टाकली नाही, He didn't sell it away. तो किंवा विकली नाही. Why? का? Why did he display his father's armaments? आता दावीद म्हणजे त्याचा जो बाप आहे, त्याची सगळी शस्त्र सामुग्री, हत्यारे त्याने का बरं अशी ठेवली? Because that instilled faith in him also. कारण की ते बघून शल्मोनाच्याही हृदयामध्ये विश्वास वाढला. Because these
things that were displayed in the temple, कारण या सगळ्या गोष्टी ज्या मंदिरामध्ये ठेवल्या होत्या it gave him that faith त्यामुळे शल्मोनाला विश्वास आला. that what God could do to my father, he could do for me as well. आमेन. शल्मोनामध्ये हा विश्वास जागृत झाला की माझा बाप दावीद याच्यासाठी देवाने जे काही केलं ते तोच देव माझ्यासाठी पण करेल हे पाहून त्याला विश्वास आला. See, all those trophies was helping not only David, now it was helping Solomon. हालेलुया. या सगळ्या ज्या ट्रॉफी जे काही चिन्ह होती त्यामुळे फक्त दाविदालाच मदत नाही झाली पण आता शल्मोनाला त्याच्या मुलालाही मदत He होती. remembered God's love for David. He remembered God's mercy for David. He remembered God's deliverance for David. He remembered God's power for David. दाविदासाठी देवाचं जे प्रेम होतं, दाविदासाठी देवाची जी दया होती, दाविदासाठी देवाचे जे आशीर्वाद किंवा सामर्थ्य होतं हे सगळं शल्मोनाला आठवणात आलं. Amen. He who has weapons displayed in his home can win any battle. ज्या कोणी आपल्या घरामध्ये ही सगळी अशी शस्त्र सामुग्री लावलेली आहे ते कोणताही लढाईमध्ये जिंकणार नक्की. Praise the Lord. Amen. But the devil doesn't want you to hand any of the weapons of Goliath in your home or in the church. कारण की सैतानाची इच्छा आहे की गल्ल्याताला जो विजय मिळवलाय त्या विजयाची कोणती हत्यार किंवा चिन्ह तुम्ही घरात किंवा मंदिरात लावू नये. He will not allow you to write it in your diary. तो तुम्हाला ती तुमच्या डायरी मध्ये पण लिहू देणार He नाही. will not allow you to remember what God did and how he helped you when you are in troubled times. जेव्हा तुम्ही त्रासामध्ये कठीण प्रसंगामध्ये होता तेव्हा देवबाप्पाने तुम्हाला कशी मदत केली, कशा प्रकारे सहाय्य केलं, कसं बाहेर काढलं याची आठवण पण तो तुम्हाला होऊ देणार नाही. Because he knows कारण त्याला when माहिती you will look at the trophies की जेव्हा तुम्ही ती चिन्ह पाहाल, hanging in the church and in your home, तुमच्या घरात आणि चर्च मध्ये लावलेली ती चिन्ह पाहाल, you will be stirred up तुम्हाला विश्वास वाढेल and you will defeat the devil once again. आणि परत एकदा तुम्ही सैतानाला हरवाल. Praise the Lord. And so Hallelujah. he doesn't want you to display it. म्हणून सैतानाची इच्छा नाही की तुम्ही ते दाखवावं किंवा बघावं. See? He doesn't want. त्याला आवडत नाही हे. He doesn't want you to remember anything what God did for you. देवाने तुमच्यासाठी जे काही केलंय त्याची अजिबात तुम्ही आठवण काढू नये असं त्याला वाटतं. So when Solomon was thinking upon his father, म्हणून शल्मोन जेव्हा त्याच्या वडिलांचा विचार करत होता he was always edified. नेहमी त्याच्या हृदयामध्ये उन्नती आली. And do you know the Bible is full of trophies? आणि तुम्हाला माहितीये हे बायबल पूर्णपणे या ट्रॉफींनी आणि मेडलनी भरून गेलेलं आहे. It is full of trophies. It is full of Goliath's sword. It is full of enemy swords. It is full of all the victories that David and other men of God gained. It is displayed in the Bible. आमेन. हे पूर्ण बायबलमध्ये सगळ्या संपूर्ण बायबलमध्ये हे सगळे चिन्ह, हे सगळ्या ट्रॉफीज लिहिलेल्या आहेत. गल्ल्याताच्या तलवारी किंवा लढाईमध्ये युद्ध जिंकल्यावर काय विजय मिळालाय, काय काय कार्य केली, हे सगळं लिहिलंय. Amen. David's trophies are hung in the book of Psalms. स्तोत्रांमध्ये दाविदाची ही सगळी चिन्ह लटकवलेली आहेत. Yes. Read the book of Psalms, you will find plenty of armaments. स्तोत्राचं पुस्तक तुम्ही वाचा आणि मग त्याच्यामध्ये ही सगळी हत्यारं तुम्हाला दिसतील. Read it. वाचा. It will instill faith in you. तुमच्यामध्ये विश्वास जागृत होईल And you will know आणि तुम्हाला the समजेल same God who helped David in his situation will help me in my situation. तोच देव ज्याने दाविदाला त्या परिस्थितीमध्ये सांभाळलं, सोडवलं, वाचवलं, तोच देव मला पण सांभाळणार आणि Praise the सोडवणार. Lord. So all the past trophies are a blessing for us even in the present. म्हणून पुरातन काळामध्ये जे सगळ्या ट्रॉफीज मिळाल्या, जी सगळी चिन्ह मिळाली ती आजच्या काळात आपल्याला आत्ता उपयोगाची आहे. Even today if you go to Jerusalem, आज पण जर तुम्ही यरुशलेमला गेलात, up is the Passover place वरती तिकडे The ते Lord's Supper. वलांडणाची जागा आहे and down if you go आणि जर खाली तुम्ही गेला there is David's tomb. त्या ठिकाणी दाविदाची टूम कबर आहे. And Muslims go, Christians go, Judaizers go, यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन सगळेजण जातात. Jews go. यहुदी पण जातात. Everybody go there and touch that सगळेजण जातात आणि त्या कबरेला हात place. लावतात And they get inspired. आणि त्यांना एकदम प्रोत्साहन मिळतं. See, when you go to Israel, you get inspired. जेव्हा तुम्ही इस्रायलला जाता ना तुम्हाला असा विश्वास वाढतो, एकदम प्रोत्साहित होता तुम्ही. Yes, my faith is stirred up when I go to Israel. जेव्हा मी इस्रायलला जातो माझा विश्वास एकदम असा हलवला जातो. Praise God. Amen. Because I see what all Jesus did. कारण मी पाहतो येशूने काय काय केलेलं आहे. When I go to that place where Lazarus was called out, ज्या ठिकाणी लाजराला बोलवलं बाहेर त्या कबरेमधून येशूने ती faith बघितलं, is stirred up. विश्वास एकदम जागृत होतो ना. You read Psalm 77, read Psalm 78, you will see so many trophies which you read it, you meditate on it, you will get victory in So- your case.
स्तोत्र 77, 78 वाचा. तिकडे सगळी शस्त्र, सगळी हत्यारं तितकं लटकवलेली आहेत. ती वाचून, ती बघून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विजय मिळेल. Amen. Amen. Read about how David, he's fighting with despondency and his old enemies after him. दावीद कशा प्रकारे युद्ध करत आहे, त्याचे सगळे जे जुने शत्रू आहेत कसं त्याचा पाठलाग करतात ते. And what did he do? आणि मग त्याने काय केलं? In Psalm 77, 1 and 2, स्तोत्र 77, 1 आणि 2. how did he fight? त्याने कशी लढाई केली? I cried unto the Lord with my voice, even unto God with my voice, and he gave ear unto me. In the day of my trouble I sought the Lord. My soul ran in the night and ceased not. My soul refused to be comforted. See, he's praying. स्तोत्र 77, 1, 2 मध्ये मी आपल्या वाणीने देवाला हाक मारेन, त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारेन. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो. रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही, माझा जीव सांत्वन पावेना. Verse 3 says, I remembered God and I was troubled. मी देवाचे स्मरण करून व्याकुळ झालो. See, he was still not coming to terms. He still couldn't hit on faith. तो विश्वासापर्यंत पोहोचत नाही अजूनपर्यंत. See, but then he lifts up his eyes and looks at the weapons of Goliath. परंतु तो त्याचे डोळे वरती करतोय, नजर लावून त्या गल्लाताचे सगळे शस्त्रसामुग्री पाहतोय. Just imagine David praying in his tent. आता फक्त कल्पना करा की दावीद त्याच्या तंबूमध्ये प्रार्थना करतोय He was not coming out of that trouble. आणि त्याच्या त्रासातून तो अजून बाहेर येत Then नाहीये. he opens his eyes त्याचे डोळे उघडतो and looks at Goliath's sword. आणि त्या तंबूमध्ये लटकवलेल्या गल्ल्याताची ती तलवार And he looks पाहतो at another shield. आणि ती ढाल बघतोय. And then he says, आणि मग म्हणतो, yes, maybe he's praying in Bethlehem. कदाचित बेथलेम मध्ये tent. बेथलेम मध्ये त्या तंबूत प्रार्थना करत And verse असेल. 5 he says, 5व्या वचनात, I have considered the days of old. See that. The years of ancient times. पूर्वीचे दिवस आणि प्राचीन काळची वर्ष मी ध्यानात आणली आहेत. That means he was looking at the weapons. याचा अर्थ तो ते हत्यार पाहत होता ना. पूर्वीच आठवण करत होतो, म्हणजे तो आठवण करत होतो मी कसं काय गोलायतला खाली पाडलो. See, he's thinking about that sword and he's thinking about the shields. ती तलवार आहे, ते ढाल आहे, ते सगळं तो पाहत होता, आठवण करत And he होता. says, had not God defeated Goliath through my hands? आणि मग तो विचार करून म्हणत होता की देवाने माझ्या हाताद्वारे गल्लाताला हरवलं ना. Did I not get victory over Israel? इस्रायल मध्ये मला विजय मिळाला ना By God's power? देवाच्या सामर्थ्याने. Maybe he had hung that sling and even the stones he must have kept on the shelf. ते भाले, बर्च्या आणि त्या सगळ्या गोष्टी त्याने ते तिथे चावल्या असतील. You know, with the sling he killed Goliath. जी ती गोफण, ते दगड त्यांनी गल्लाताला मारलं. He must have kept a shelf on that he must have kept the 4 stones. शेल्फ केला असेल दाविदाने घरामध्ये त्याच्या, आणि त्याच्यावर ते दगड, ते गोफण अशी ठेवली असतील. Maybe that one stone with which he hit Goliath, it must be soaked with blood. That also he must have kept it there. कदाचित तो एकच विशिष्ट दगड जो कपाळाला लागला गल्ल्याताच्या आणि रक्त लागलेलं आहे त्या दगडाला, तो दगड त्यांनी ठेवला असेल Yes, तिकडे. my imagination is very strong. माझ्या कल्पना एकदम छान आहेत. Many times, अनेक वेळेला you know, people go against people who dream and who imagine, but that is the plus point for a believer actually. Amen. अनेक लोकांना आवडत नाही की अरे हा माणूस सारखा स्वप्न बघतो, सारख्या कल्पना रंगवतो, पण विश्वासणाऱ्यासाठी छान आहे हे. So he must have said, मग तो म्हणला असेल, अरे मी बघतो ते दगडावर आतापर्यंत रक्त आहे, ते गोलायतला मी मारलं. तो गोलायत 9 फूटचा आहे, ते पण लिहिलंय मी किती फूटचा आहे, मी 5 फूटचा आहे. See, and so today म्हणून आज I am facing so much trouble. मला इतके त्रास येतात ते Will आता. not God give me victory? देव मला विजय नाही का He देणार? will give me victory. नक्की देणार विजय देव. Praise the Lord. Amen, So amen. those mementos instilled faith in him. म्हणून त्या सगळी बघून ते स्मरण चिन्ह बघून त्याच्यामध्ये विश्वास जागृत झाला. That's why in verse 5 he says, I'm thinking about the ancient times. म्हणून 5व्या वचनात तो म्हणतो की प्राचीन काळच्या वर्षी मी ध्यानात आणतोय. He's going way beyond the trophies of self and even sees even Joshua and Moses that got victory. आणि स्वतःच्या ज्या ट्रॉफीज मिळाल्या त्या तर तो लक्षात आणतोच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन यहोशुवा, मोशेला देवाने कसा विजय दिला ते आठवतोय. Yes. Why limit ourselves only to David? का फक्त आपलं स्वतःला दाविदापर्यंत संयम ठेवायचं, लिमिट मध्ये ठेवायचं. See, David had nobody to look forward to. आता दाविदाकडे कोणाकडे त्यांनी पाहावं असं कोणी समोर For him नव्हतं. it was always Abraham, Moses and दाविदा Joshua. दाविदासाठी फक्त अब्राम, मोशे आणि यहोशुवा एवढेच होते ना. Amen. And so he had to look on those 3 people. त्या तिघांकडेच बघावं लागलं दाविदाला How God gave victory की देवाने त्यांना कसा विजय to दिला, my forefathers. माझ्या वाडवडिलांना कसा विजय दिला. They came out of Pharaoh's rule. फारोच्या त्या राज्यातून, त्या नियमामधून ते बाहेर आले, So बंधनातून. he had very less mementos. थोडेसेच होते स्मरण चिन्ह त्याच्याकडे. आपल्याकडे किती आहे? हालेलुया. Right from Abraham.
अगदी अब्रामापासून Moses, Joshua, Amen. David, Abigail, Ruth, Amen. and Rachel, and I mean, name it, Peter, James, John, Paul. कोणाची नावं घ्या, अब्राम, मोशे, योशुआ आहे, रूत आहे, एस्तेर आहे, पॉल आहे, पीटर आहे, See, सगळेजण. right up till my great Jesus. माझा मोठा येशू तोपर्यंत सगळेजण. Praise God. Hallelujah. Right up till Jesus. येशू पर्यंत. And Jesus instills more faith in me. आणि येशूकडे पाहून तर मला खूपच विश्वास His येतो. trophy is there. See the cross. त्याची ट्रॉफी तिथे आहे ना, तो वधस्तंभ. See the cross. वधस्तंभ पहा. Go to that place where the body of Jesus is not there. येशूचं शरीर आता तिथे नाहीये, त्या जागेवर जा. See, he is risen. He is not here. It is mentioned on that. तिथे लिहिलेलं आहे, तो आता उठलाय, तो इथे नाहीये. People say God is everywhere, but I am telling you that God is not in one place in that tomb. Amen. लोक म्हणतात देव सगळीकडे, फक्त मी तुम्हाला सांगतो की देव एका ठिकाणी नाही, म्हणजे त्या कबरेमध्ये नाहीये. He is not there. तो तिथे नाहीये आता He येशू. is not in the tomb. त्या कबरेमध्ये येशू नाहीये. See, David says, where shall I go from his presence? Everywhere he is there, but he is not there where he died. दावीद His body was not there. Amen, amen, amen. दावीद म्हणतो की तुझ्या उपस्थितीपासून मी कुठे लपून जाऊ प्रभू, परंतु दावीदाला हे माहित नव्हतं आणि आपल्याला आता माहिती की त्याची उपस्थिती त्या कबरेमध्ये फक्त नाहीये, Praise the सगळीकडे. Lord. In Psalm 77, 7 to 10, स्तोत्र 77 7 ते 10. see what he says. इथे काय Will म्हणतो the Lord cast off forever? प्रभू सर्व काळ आमचा त्याग करेल का? Will he be favorable no more? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही Is his का? mercy clean gone forever? त्याची दया कायमची नाहीशी झाली Does his का? promise fail forever? त्याचं अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार का? Has God forgotten to be gracious? देव कृपा करायचं विसरला का? Has he in anger shut up his tender mercies? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला का? See, so many questions. किती प्रश्न दावीदाला. And then he says, मग म्हणतो. and I said, मग तो म्हणतो मी म्हणालो this is my infirmity. हे माझं दुःख आहे, But I will remember the years of the right hand of the Most High. परंतु माझ्या त्या महान देवाच्या उजव्या बाजूचे हाताची कृत्य मी पाहणार, आठवणार. See, what brought him out of the despondency is remembering the trophies that he had displayed in his tent. त्याच्या घरामध्ये, त्याच्या तंबूमध्ये जी सगळी स्मृतिचिन्ह त्यांनी लावलेली होती ती त्यांनी आठवणीमध्ये आणली. Praise the Lord. त्रासामध्ये. See, that instilled faith in David. त्यामुळे दाविदामध्ये विश्वास जागृत झाला. That means when he was praying, म्हणजे याचा अर्थ तो जेव्हा प्रार्थना करत होता, he used to look at all the armaments. प्रार्थना करत असताना ती सगळी All the शस्त्रसामुग्री, trophies. सगळ्या त्या ट्रॉफी, सगळी ती स्मृतिचिन्ह तो बघत होता. Where is our trophy? इतक्या आपल्या ट्रॉफी कुठे? आपल्या घरात कुणाचं फोटो आहे? कुठलं हिरो हिरोईनचं कुणाचं फोटो? Amen. Some people have nice photo, काय छान फोटो, बर्ड असं झाडावर बसलेलं आहे असं काय. That सिन्सिनरी. will not instill faith in you. त्यामुळे काही विश्वास जागृत होणार नाही तुमच्या जीवनात. Some people have a horse, big horse. मोठा घोडा असं चित्र असतं, ते घोडा. माझं फेवरेट आहे हॉर्स. लहानपणापासून मला हॉर्स खूप आवडतं. ते हॉर्स शक्ती नाही देणार, तुला सेव्ह करणार. Amen. सांभाळणार नाही, वाचवणार नाही, सोडवणार नाही. Some people have something else. You can have it whatever you want, but see that the trophies are hanging more. That will instill faith in you. काही चित्र तुम्ही लावू शकता तुम्हाला आवडणारी, परंतु अशा ती स्मृतिचिन्ह लावा की ज्यामुळे तुमचा विश्वास जागृत होईल. Put some word of God. देवाचं वचन लावा. I will never leave you nor forsake you. प्रभू म्हणतो ना, मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. One day Smith Wigglesworth was walking. He was not getting his money for the work he had done. आणि स्मिथ विगल्सवर्थ एकदा चालले होते आणि जे पैसे त्यांनी जे काम केलं होतं त्याचे पैसे त्यांना मिळत नव्हते. And so he wanted to go to that manager on Sunday. आणि म्हणून एका रविवारी त्यांना त्या मॅनेजरकडे जायचं होतं. And so he said, now I don't know whether I'll get my money. आणि मग त्यांना असं वाटलं की माझे पैसे मिळतील का नाही काय माहिती. And the only weakness Smith Wigglesworth had was एकच अशक्तपणा स्मिथ विगल्सवर्थ कडे होता, तो म्हणजे that he could not recover his money for the work he had done. जे काही That was काम his weakness. त्यांचा प्रॉब्लेम काय होता की जे काही काम ते करायचे त्याचे पैसे त्यांना बरोबर मिळायचे नाही. And he was the person who would never ask for the money. आणि ते असे माणूस होते, असे व्यक्ती होते की जे परत कधी ते पैसे मागायचे नाही. He was a plumber by profession. आणि प्रोफेशन त्यांचं काम हे होतं प्लंबरचं. And so the only weak area he had was he could not say, this is my bill, give me money. आणि त्यांचा प्रॉब्लेम हा एकच होता की ते कधी असं लोकांना म्हणायचे नाही की मी हे काम केलं, हे बिल आहे, आता पैसे द्या मला. You know, and he could not ask more than 1 or 2 times. एकदा दोनदा विचारायचे, पण त्याच्या पुढे जाऊन ते विचारायचे नाही. And so he was little bit
put down. म्हणून त्यांच्या हृदयात जरा असं खाली वाटत होतं त्यांना. And then there was this shop. आणि मग एक दुकान लागलं. And when he put his eyes on that shop, जेव्हा त्यांनी दुकानाकडे पाहिलं on the window pane it was written, I am with you. आणि मग तिथे लिहिलेलं होतं त्या ग्लासवर की मी तुझ्या बरोबर I आहे, will not leave you. मी तुला सोडणार नाही. Suddenly he said, Hallelujah. लगेच ते म्हणाले हालेलुया. See, trophies when they are hanging around, you get Hallelujah. inspired. जेव्हा ही अशी स्मृतिचिन्ह आपल्या समोर लटकवलेली असतात, आपला विश्वास जागृत होतो. And then he went to आणि the मग- manager मग ते मॅनेजरकडे गेले. and he told the manager, मॅनेजरला सांगितलं, this is my bill. हे माझं बिल आहे, I had done the work last month. मागच्या महिन्यात हे काम तुमचं मी केलं. That fellow got all worked up. आणि तो मॅनेजर एकदम रागवला. Don't you know today is Sunday? आणि तो म्हणाला आज रविवार आहे, माहित नाही We तुला? don't do the billings on Sundays. बिलिंग आम्ही काही संडेला करत नाही, Mondays only. फक्त सोमवारी. Go. जा आता. Smithville said, but I had come so many times. मग स्मिथ विकल्सन म्हणाले मी खूप वेळा आलोय ना, But you didn't give me. तुम्ही मला दिलं नाही. That fellow, I think so, he had some diabetes or something. He shouted more loudly. त्या मॅनेजरला कदाचित डायबिटीस काय असेल, तो खूप जोराने ओरडला. Don't you understand what I'm saying? मी काय सांगतो कळत नाही तुला? So loudly he spoke इतक्या मोठ्याने बोलला that from another building, की दुसऱ्या बिल्डिंग मधून the owner was there. मालक तिथे होता. He came running. तो पळत आला He एकदम. thought something went wrong. त्याला असं वाटलं काहीतरी झालं बाबा And he इथे. said, why are you screaming? आणि म्हणायला लागला का ओरडतोय तू? No, he said, sorry sir, because this fellow is asking for the bill. काय मग तो मॅनेजर म्हणाला सॉरी हा माणूस मला सारखं बिल मागतोय म्हणून मी ओरडलो असं. Has he finished his work? त्याने त्याचं काम संपवलं का? Yes, last month only. हो, मागच्या महिन्यातच संपवलं. Then you fool, you give him the money, otherwise I'll throw you out of the job. मग तो मालक म्हणाला अरे मूर्खा, त्याला लगेच पैसे दे, नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. And he went away. आणि मग ते मालक निघून गेले. Then Smith Wigglesworth said, मग स्मिथ विकल्सवर्थ God म्हणाले made him to shout देवाने त्याला असं ओरडायला लावलं so that owner will come and pay me. की जेणेकरून मालक स्वतः येतील, माझे पैसे मला मिळतील. And it was a record on Sundays, no payment was ever made, but Smith Wigglesworth got his money. आणि असा रेकॉर्ड होता की कधीही रविवारी बिल देणं झालं नाही पैशाचा व्यवहार, पण स्मिथ विकल्सवर्थला मात्र रविवारी पैसे मिळाले. Praise God. Amen. God can do anything. देव काहीही करू शकतो. See, if he had not read that board, जर त्यांनी ते वचन, ते बोर्ड वाचलं नसतं he would have gone home. तर घरी गेले असते. But पण that instilled faith in him. परंतु ते वाचून त्यांच्या हृदयातला विश्वास जागृत झाला. That's why I like some people who put those word of God on their car, on their scooters, in their home. It's a great elevator of faith. म्हणून काही लोक जे त्यांच्या कारवर, स्कूटरवर, घरामध्ये देवाची अशी वचनं लावतात, मला खूप आवडतं, कारण की त्यांचा विश्वास वाढतो त्यामुळे. Some are hiding Christians. काही लोक असे लपून बसणारे ख्रिस्ती. ते टेबलचं खाली लिहितात. आता ते कोण वाचणार तिथं तुमचं मांजर आणि कुत्र. See, it has to be displayed. तुम्ही दाखवायला पाहिजे ना समोर. Amen. Amen. Some want to go secretly to heaven. एकदम गुप्पित असं रहस्यमय रीतीने स्वर्गात काही लोक जाणार आहेत. Amen. एकदम सिक्रेट अंडरग्राउंड टनल मेट्रोचं झालं ना, त्याच्यामधनं आम्ही जाणार स्वर्गात. भुयारी मार्गामधून जाणार आहेत ते स्वर्गामध्ये. And they are not useful to anybody, not even for themselves. They don't get one reward also. त्यांना ते कोणाच्याही उपयोगी नाहीत असे लोक, स्वतःच्याही उपयोगाचे नाहीत आणि त्यांना स्वर्गात जाऊन काही प्रतिफळ मिळणार नाही. हळू बोलणार. तुम्ही काय ख्रिस्ती झालं? नाही, ख्रिस्ती नाहीये, मी थोडा विश्वास ठेवतो येशूवर. असं हळूहळू Say it now, I'm a Christian. म्हणा ना मोठ्याने, मी ख्रिस्ती आहे. Jesus means Christian only. येशू म्हणजे ख्रिस्ती. You follow Jesus and you say you're not a Christian. How can it be? Christian means Christ. येशूच्या मागे चालताना येशू ख्रिस्त, जीसस म्हणजे क्राइस्ट, ख्रिस्त, मग ख्रिस्ती आहात ना तुम्ही. Amen. How can you say, my wife can say, no, I know Peter, but I have no connection with Sylvie. I don't want to have anything to do with Sylvie. जर असं म्हणले सिस्टर की पीटर मला माहितीये पण सिल्वे विल्वेची त्यांच्याशी काही संबंध नाही, अरे असं कसं? सगळी संपूर्ण नावच आहे तसं. जयश्री पीटर सिल्वे. Amen. Isn't it? आहे ना असं. Some people say, नाही, I follow Jesus. ख्रिस्ती नाही मी असं नाही. हा, असं म्हणतात काही लोक. येशूच्या अरे मागे चाल. ख्रिस्तीच आहे. Amen. I'm a Christian. मी ख्रिस्ती आहे. I follow Christ. मी येशूच्या मागे चालतो. I follow Jesus. मी येशूच्या मागे If चालत you आहे. say you follow Jesus, then you are a Christian. जर म्हणताना येशूच्या मागे चालतं तर म्हणजे तुम्ही ख्रिस्ती आहात. No, they think Christian means dharam. Who said? ख्रिस्ती म्हणजे धर्म असं वाटतं. It's a person. His full name is Jesus Christ. त्याचं नाव आहे, तो व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. Jesus Christ. येशू ख्रिस्त.
Praise the Lord. हालेलुया. So display those words. म्हणून ती वचनं ते शब्द तुम्ही लावा, दाखवा. Amen. It will instill faith in you. त्यामुळे तुमचा विश्वास वाढेल. Amen. In the Bible or in the homes or wherever you go, actually in the church also, I wanted word of God everywhere. Amen. I'll do it now very soon. हालेलुया. घरामध्ये सगळीकडे लावा ते. माझी इच्छा आहे की चर्च मध्ये पण ही वचनं अशी सगळीकडे Because लागली. they are the mementos, they are the trophies. कारण त्याच तर ट्रॉफी आहेत. तीच तर Every स्मृतिचिन्ह word आहे. of God is a trophy. देवाचं प्रत्येक वचन ट्रॉफी आहे. Every word of God is a memento. देवाचं प्रत्येक वचन स्मरण चिन्ह आहे. Praise the Lord. It's a Hallelujah. souvenir. आणि ते एक सोविनर आहे. It's a souvenir. सोविनर आहे. It has to be displayed. ते दाखवायलाच पाहिजे काय काय झालंय. I'll put a big board there near the gate and let the word of God just go on. Jesus loves you. Jesus cares for Amen, you. amen, It amen. should so much, go in the mind of people. चक्कर येऊन पडायला पाहिजे किंवा चर्चला यायला पाहिजे. Amen, amen. बाहेर बोर्डवर लावणारे मोठा असा सगळीकडे सगळं सारखं रोल होईल त्याच्यावर. येशू तुमच्यावर प्रेम करतो, येशू तुमची काळजी करतो. Yes. Amen. Praise the Lord. हालेलुया. Lord, I thank you, Father. स्वर्गीय पित्या, मी तुझे आभार मानतो So देवा. many times you helped me. अनेक वेळेला तुम्हाला मदत So केली. many times you saved me अनेक वेळेला तुम्हाला वाचवलंस. from death and near death. प्रभू, मरणापासून आणि मरणाच्या अगदी जवळ आलेलो असताना सुटका केली. There was a step from death, एक पाऊल राहिलं होतं मरायला, but you saved me. पण तू मला वाचवलंस. You helped me. तू मला मदत केलीस. You never put me to shame. तू मला कधीही लज्जित होऊ दिलं नाहीस. You never made me to beg before anybody. तू मला कधीही कोणासमोर हात पसरून भीक मागू दिली नाही. You never put us to shame. तू आम्हाला कधीही लज्जित होऊ दिलं नाही दे बाप्पा. Devil's attack came from all sides, सैतानाचे हल्ले सगळ्या बाजूंनी आले, but you saved me. पण तू मला वाचवलंस. I'm talking on behalf of every one of you. मी तुमच्या प्रत्येकाच्या वतीने बोलत आहे. I was almost gone. मी जवळजवळ संपायलाच लागलो होतो I had given up. आणि सगळी आशा सोडून दिली होती. At the right time you came, पण योग्य वेळेला तू आला प्रभू. removed me from the dungeon, तू मला खड्ड्यामधून बाहेर काढलंस removed me from the ash heap, आणि त्या राखेमधून मला उचलून काढलंस. made me to sit among princes, मला तू राजांसमोर त्यांच्या समवेत बसवलं. never put me to shame. कधीही मला लज्जित होऊ दिलं नाही. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Raised me up from the sick bed. प्रभू, तू मला आजारी बिछाण्यावरून उचललंस. Never allowed the enemy to have victory over my life. कधीही माझ्या जीवनावर शत्रूला विजय मिळू दिला नाही. You always kept bread on my table. माझ्या त्या मेजावर नेहमी भाकर तू ठेवलीस दे बाप्पा. My water was always sure. आणि माझं पाणी नेहमी होतं माझ्यासाठी. You always sent your angels. तुझे देवदूत नेहमी माझ्यासाठी पाठवले. Preserved me from accidents. आणि सर्व ऍक्सिडेंट पासून तू मला सांभाळलंस. I would have died in accident. मी तर ऍक्सिडेंट मध्ये मरून गेलो असतो, But you came, पण तू आलास, saved me. मला वाचवलं. Not a hair on my head fell. माझ्या डोक्यावरचा एकही केस असाच पडला नाही. You always protected me. नेहमी मला संरक्षण दिलंस प्रभू. Took care of my family. माझ्या कुटुंबाची काळजी घेतली. Took care of my children. माझ्या लेकरांची काळजी घेतली. Established their goings. प्रभू, त्यांचं जाणं येणं तू स्थापित My केलं. going in and my coming out has been blessed. माझं बाहेर जाणं आतमध्ये येणं आशीर्वादित झालं. My kneading bowl has been blessed. माझे सगळे जे गरजेचे होत्या गोष्टी त्या तू पुरवल्या. Oil and flour you supplied to me. प्रभू, तेल आणि पीठ तू मला पुरवलंस. Your pillar of fire and pillar of cloud always followed me. प्रभू, तू तर आगीचा स्तंभ आणि मेघस्तंभ नेहमी माझ्या मागे चालला. What more can I expect from you? तुझ्यापासून अजून काय अपेक्षा करू? You never let me down. तू कधीही मला खाली पडू दिलं नाही. Why should I fear मी of का the भिऊ? future? आता भविष्याची भीती का बाळगू? Who can go against me if you are with me? जर तू माझ्या बरोबर आहेस तर माझ्या विरुद्ध कोण जाईल Your प्रभू? trophies are displayed in the Bible in every page. प्रभू, तुझी स्मृती चिन्ह बायबल मध्ये सगळ्या पानांवर आहेत प्रभू. Every page I open, there are trophies displayed. प्रत्येक पान मी उघडलं बायबलचं तर त्या ठिकाणी ती ट्रॉफी आहे. Every page instills faith in me. प्रभू, प्रत्येक पान
वचन वाचून माझ्यामध्ये उत्तेजना येते, प्रोत्साहन येते. When I read about Abraham, when I read about Moses, जेव्हा मी अब्रामाविषयी वाचत आहे, जेव्हा मी मोशेविषयी वाचत when I आहे, read about Joshua and Abigail and Ruth and Rachel, जेव्हा मी यहोशुवा विषयी, अबिगेल विषयी, रूथ विषयी, Peter and James and John, पेत्र, याकोब, योहान यांच्याविषयी वाचतो, I can see मी पाहतो only trophies and mementos. फक्त ती स्मृतिचिन्ह, सगळी स्मृतिचिन्ह, सगळ्या ट्रॉफीज, Every one of them you saved and blessed and helped. त्यांच्यातल्या प्रत्येकाला तू वाचवलंस, तू सांभाळलंस, तू आशीर्वादित You are केलंस. the same God तू तोच देव आहेस who प्रभू, is going to help me also. तू तोच देव आहेस जो मला पण मदत करणार And I आहे. count on you. आणि मी तुझ्यावर अवलंबून I आहे. count on the past victories that you gave to all my forefathers. प्रभू, माझ्या वाडवडिलांना जे सर्व विजय तू दिले त्या सगळ्या विजयांवर मी अवलंबून आहे. Yes, my forefathers are Abraham, Moses, and Isaac and Jacob. माझे जे वाडवडील म्हणजे अब्राम, याकोब, इसहाक, प्रभू. Abraham is my spiritual father. अब्राम माझा आत्मिक बाप आहे. When I see these things, जेव्हा या सर्व गोष्टी मी पाहतो, it instills faith in me. त्या सगळ्या बघून माझ्यामध्ये विश्वास जागृत होतो. And I can count on you आणि मी तुझ्यावर भरोसा for ठेवून my राहू शकतो. future victories. माझ्या भविष्यातल्या विजयासाठी Till now you have protected me. आतापर्यंत तूच मला संरक्षण दिलं. Ebenezer, एबिनेझर, तू अभी माझा तक संभाला है, आगे भी संभालेगा. Amen. अबिनेझर, आतापर्यंत सांभाळलं, यापुढे तूच मला सांभाळणार आहे. हालेलुया. शलाम. Fear not my people. भिवू नका माझ्या लोकांनो. The God of Abraham, अब्रामाचा देव, God of Isaac, इसाकाचा देव, God of Jacob याकोबाचा is देव, your God. तो तुमचा देव आहे. He who helped them will help you. ज्याने त्यांना मदत केली तोच तुम्हाला मदत करणार. He helped you in the past, will help you in the future. ज्याने भूतकाळात तुम्हाला मदत केली तोच भविष्यात तुम्हाला मदत You करणार. have trophies hanging around in the church and in your tent. मंदिरामध्ये, चर्चमध्ये आणि तुमच्या तंबूंमध्ये त्या सगळ्या ट्रॉफीज लटकवलेल्या आहेत. Open your eyes and you will see it displayed. तुमचे डोळे उघडा आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. Open your diary and there it is. तुमच्या वह्या, तुमच्या डायरी उघडा आणि त्यामध्ये तुम्हाला ते दिसतील. That God तोच देव, is with us. तो आपल्या बरोबर आहे. Thank you, my God. धन्यवाद माझ्या देवबाप्पा, तुझे Thank you, आभार. my Father. माझ्या पित्या, माझ्या बाप्पा, तुला धन्यवाद. My Heavenly Father, I thank you. माझ्या स्वर्गीय बाप्पा, मी तुझे आभार मानत आहे. I am your child. मी तुझं लेकरू आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद स्वर्गीय देवबाप्पा. Yes, it is instilling faith in you. तुमच्यामध्ये विश्वास जागृत होत आहे. Fear not. घाबरू नका. You will never be put to shame. तुम्ही कधीही लज्जित होणार You नाही. will always rise. तुम्ही नेहमी उठाल. You will always come up in life. तुमच्या जीवनात नेहमी वरती याल. No enemy can go against you, तुमच्या विरुद्ध कोणीही शत्रू जाणार नाही. nor your family, तुमचं कुटुंबही तुमच्या विरुद्ध जाणार नाही. because कारण you have given your first place to God. कारण तुमच्या जीवनातलं पहिलं स्थान तुम्ही देवाला दिलेलं आहे. Thank you, Father. धन्यवाद Be देवबाप्पा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये आशीर्वादित व्हा. Amen and Amen, amen. amen, amen. God bless you all. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ.